श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना परिचित आहे की आपण 25 जानेवारीला पिठापूरला पारायण करणार आहोत, एक दिवसीय श्रीपाद श्री वल्लभ. तर त्यासाठी काही महत्वाच्या सूचना आहेत. जे सेवेकरी पिठापूरला येणार आहेत त्यांनी लक्षपूर्वक ऐका त्या सूचना. बरेचसे सेवेकरी पहिल्यांदा प्रवास करणार आहेत आणि बरेचसे सेवेकरींनी ऑलरेडी म्हणजे बरेच वेळा पिठापूरला गेलेले आहेत किंवा त्यांना प्रवासाची म्हणजे सवय आहे. पण आपण श्रीपाद श्री वल्लभ पारायणासाठी जातोय, तर सर्व सेवेकऱ्यांनी ग्रामदेवतेचा मान सन्मान, गणपतीचा मान सन्मान आणि महाराजांचा मान सन्मान करून प्रवासाला सुरुवात करावी, ही विनंती. त्यानंतर घरातून तुम्ही कमीत कमी 2 तास आधी स्टेशनला पोहोचण्याचा प्रयत्न करावा किंवा आपलं जे रेल्वे किंवा जे स्टार्टिंग स्टेशन आहे ते आपल्या घरापासून किती लांब आहे त्यानुसार आपण नियोजन करून स्टेशनला पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि बरेचसे सेवेकरी पहिल्यांदा प्रवास करणार आहेत. महिला सेवेकरी आहेत काही, ज्या एकट्या येणार आहेत, त्यांना काही म्हणजे माहिती नाहीये. तर अशा सेवेकरांनी म्हणजे टेन्शन घेऊ नका, कारण प्रत्येक स्टेशनवर, रेल्वे स्टेशनवर इंडिकेटर्स असतात ज्याच्यावर तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेन नंबर, ट्रेनचं नाव रिफ्लेक्ट होत असतं. आणि तिथे एन्क्वायरी काउंटर्स पण असतात किंवा टीसी पण असतात, ज्यांना तुम्ही विचारू शकता. जर एखाद्याला कळलं नाही की कुठल्या प्लॅटफॉर्मला जायचंय किंवा आपली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मला येणार आहे, तर त्यांनी म्हणजे घाबरून जायचं नाहीये. तिथे प्रत्येक वेळेला प्रत्येक 5-5 मिनिटांनी इंडिकेटर्सवर रिफ्लेक्ट होत असतं ट्रेन नंबर. फक्त आपल्याला आपला ट्रेन नंबर काय आहे, आपला नंबर काय आहे आणि आपलं नाव ट्रेनचं काय आहे हे आपल्याला व्यवस्थित माहिती असायला हवंय. आपल्या तिकिटावर आपलं नाव, आपलं बोगी नंबर, ट्रेन नंबर हे सर्व माहिती मेन्शन असते, लिहिलेली असते. ती तुम्ही एकदा म्हणजे प्रत्येकाने घरातनं निघताना चेक करून घ्या की आपला प्रवासाची दिनांक काय आहे, वेळ काय आहे, त्या स्टेशनला आपल्याला म्हणजे कुठल्या स्टेशनवरनं प्रवास करायचा आहे हे प्रत्येकाने घरातून निघायच्या आधी एकदा. ताई, आवाज नहीं आ रहा है. कावेरी ताई, नेटवर्क नहीं है क्या? वॉइस ब्रेक हो रहा है. श्री स्वामी समर्थ. हाँ, अभी आ रहा है ताई. श्री स्वामी समर्थ. शायद नेटवर्क इशू की वजह से नहीं आ रहा था. हाँ, इट्स ओके. हाँ, तर ज्या सेवेकरांना प्रकृती किंवा स्वास्थ्याच्या अडचणी असतील त्यांनी आपल्याबरोबर जी काही त्यांची रुटीनची औषधं आहेत, गोळ्या आहेत, तर ती मेडिसिन्स म्हणजे व्यवस्थित घेऊन यायची आहेत. ज्या सेवेकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाहीयेत किंवा जे सेवेकरी साधा मोबाईल म्हणजे व्हॉट्सअप वगैरे त्यांना माहिती नाही वापरायचं, अशा सेवेकऱ्यांनी घरातील कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे मुलगा असू दे किंवा म्हणजे सून किंवा मुलगी कोणाचा तरी व्हॉट्सअप नंबर सोबत ठेवावा की जेणेकरून काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला संपर्क करणं सोपं जाईल म्हणून. बऱ्याचशा सेवेकऱ्यांची तिकीट्स वेटिंग आहेत, तर त्यांनी जे तिकीट काउंटर आहेत स्टेशनचे त्यांना जाऊन ते आपले तिकिटाचं करंट स्टेटस काय आहे म्हणजे आताची सद्यस्थिती त्या तिकिटाचं काय आहे ते चेक करून घ्या. कारण बरेच सेवेकऱ्यांचे तिकीट वेटिंगला आहेत, ऑनलाईन प्रॉपर दाखवत नाहीये. त्याच्यामुळे तिकीट काउंटरला जाऊनच तुम्ही एकदा चेक करून घ्या. आणि बऱ्याचशा सेवेकरांची अजून पिठापूरला येण्याची इच्छा आहे, तर बरेच सेवेकरी प्रयत्न करतायत की कुठून तिकीट मिळतील का.
तर अशा सेवेकऱ्यांनी ऑनलाईन तिकीट न काढता तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढा. म्हणजे जरी वेटिंग तिकीट असेल तरी तुम्ही ट्रेनमध्ये म्हणजे प्रवास करू शकता. आणि अशा जे सेवेकरी असतील की ज्यांच्याकडे वेटिंग तिकीट्स आहेत, कन्फर्म तिकीट नाहीयेत, तर अशा सेवेकऱ्यांना, जे सेवेकरी आहेत आपले भरपूर सेवेकरी आहेत, 22, 23, 24 पुण्यावरनं आहेत, मुंबईवरनं आहेत, तर अशा सेवेकऱ्यांनी त्या सेवेकऱ्यांना ऍडजस्ट करून घ्या स्वतःमध्ये. कारण आपण हे जे करतोय ते स्वामी कार्य आहे. आणि जर एखाद्यांचं नाही झालं पण त्यांची इच्छा प्रबळ आहे की त्यांना नाही यायचंच आहे कार्यक्रमाला, तर अशा लोकांना आपण मदत करा. कारण जे आपण आपला जो कार्यक्रम आहे किंवा जे पारायण होणार आहे तो एक आपल्याला अद्भुत अनुभव असणार आहे आपल्यासाठी. आणि त्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाचं तळमळ आहे की आम्हाला पिठापूरला यायचंय, पण आता तिकीट्स अवेलेबल नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतोय. आणि आपल्या संगमनेरवरनं बसची अरेंजमेंट करतायत मयुरीताई. जर कोणाला इच्छा असेल किंवा त्यांचे तिकीट्स होत नसतील तर त्यांनी मयुरीताईंशी संपर्क साधा. त्याच्यानंतर ज्यांनी गुगल फॉर्म भरले नाहीयेत त्यांनी गुगल फॉर्म भरून घ्या. ज्यांचे तिकीट्स अजून वेटिंगला काढलेले आहेत पण गुगल फॉर्म भरले नाहीयेत. आणि गुगल फॉर्म भरताना पिठापूरला पोहोचण्याची डेट आणि पिठापूरवरनं येण्याची डेट हे खूप महत्वाचं ऑप्शन आहे गुगल फॉर्म मध्ये. तो प्लीज कोणी मिस करू नका, ब्लँक सोडू नका. ते मॅन्डेटरी आहे, ते भरा तुम्ही. कारण त्याच्यावर आपलं पुढचं नियोजन सगळं पूर्ण अवलंबून आहे. त्याच्यानंतर ज्यांचे गुगल फॉर्म भरले गेले तर त्यांनी 11 जानेवारीपर्यंत आपल्या ग्रुप ऍडमिनकडे पैसे जमा करायचे. प्रत्येकाने पैसे जमा करताना ज्या ऍडमिनकडे पैसे देणार आहेत त्यांचं नाव आणि नंबर स्वतःकडे सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर जे पैसे ट्रान्सफर केल्याची स्क्रीनशॉट आहे किंवा जी रिसीट येते मोबाईलवरती ती प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर सेव्ह करून ठेवा. म्हणजे आमच्याकडे तर ती असणारच आहे, पण म्हणजे तुमच्या सोयीसाठी तुमच्याकडे पण असलेली योग्य असेल म्हणून ती तुमच्याकडे पण सेव्ह करून ठेवा. जर कोणी दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरनं म्हणजे मुलाच्या किंवा घरातल्या इतर कोणी नातेवाईकांच्या मोबाईलवरनं पैसे ट्रान्सफर केले असतील तर अशांनी जमत असेल तर स्वतःच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट ठेवा. आणि जर एखाद्याला नाही समजत आहे स्क्रीनशॉटचा तर अशांनी प्रिंटआउट काढून घेतली तरीही चालेल, ती स्वतःजवळ असू द्या. त्याच्यानंतर ज्यांनी कोणी ग्रुप बुकिंग केले म्हणजे 15-20 असे ग्रुप बुकिंग झालेले आहेत, बऱ्याचशा सेवेकऱ्यांना आपण कधी निघणार, आपण प्रवास करतो पण आपली तारीख नाही माहितीये, तर अशा ग्रुप जे बुकिंग आहेत त्यांनी जे प्रमुख असतील त्यांच्या ग्रुपमधले किंवा ग्रुप ऍडमिन्स असतील अशांशी संपर्क करून त्यांची प्रवासाची वेळ, प्रवासाची तारीख हे सगळे डिटेल्स कन्फर्म करून घ्या. आणि जमत असेल तर स्वतःजवळ एक तिकिटाची प्रिंटआउट सोबत ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. आपण जे करतोय ते स्वामी कार्य आहे आणि स्वामींच्या इच्छेनेच आपलं पुढचं जे काय प्रवास असेल तो होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचे कोणाचे तिकीट कन्फर्म झाले नसतील ताई फिर से वॉइस गया, आवाज नहीं आ रहा है आपका. श्री स्वामी समर्थ. आवाज नहीं आ रहा है ना. गुरुप्रसाद दादा तब तक आप कंटिन्यू करिए ना. है तो दिनेश दादा आहेत का? आपका भी वॉइस कट हो रहा है. हाँ, मेरा रेंज का इशू है पूरा इधर, इसके लिए. ओके, थोड़ी श्री स्वामी समर्थ दादा. गुरुप्रसाद दादा आवाज येतोय का? हाँ, येतोय. बोला. हा दादा, ताईने पूर्ण सांगितले का त्याच्या मधली माहिती? कारण मी आता जॉईन झालो म्हणून. नहीं दादा, उनका नहीं, तो नेटवर्क नहीं गया. सांगितलं.
दादा का भी नेटवर्क नहीं है, इसलिए आप बोलेंगे क्या? हा बोलता होता मी एक मिनिट ओपन करता हूँ PDF. वेट, कावेरी ताई को अलाउ करती हूँ श्री स्वामी समर्थ. दादा आप हैंड रेस करिए ना, तब तक मैं अलाउ करती हूँ. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. सगळ्या सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. ताई कुठपर्यंत सांगितली होती ताईंनी? अभिरुची ताई. हाँ श्री दादा, स्वामी समर्थ दादा. रिलेटेड बात चल रही थी. ताई तुम्ही माहिती सांगितली का पत्रकातली? पत्रकातली नाही सांगितली दादा. पत्रकातली सांगा. मी आपले जे नॉर्मल पॉइंट आहेत तेच क्लिअर करत होती. तुम्ही सांगा माहिती, मी नंतर कंटिन्यू करते. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे. बघा आम्ही एक पत्रक तयार केलंय. ते पत्रक उद्या सकाळी तुमच्या सगळ्यांना मोबाईल वरती येईल. तर त्याच्यातली माहिती मी तुम्हाला सांगतोय. आपला पूर्ण कार्यक्रम 23 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 असा असेल. पिठापुरी यात्रा 23 जानेवारी 2024 सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण व एकत्र रूम मध्ये राहणे सोय, सायंकाळी चहा रात्री जेवण. 24 जानेवारी सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, एकत्र रूम मध्ये राहणे सोय, सायंकाळी चहा रात्री जेवण. 25 जानेवारी 2024 सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, सायंकाळी चहा रात्री जेवण. आणि त्याच्यानंतर 25 तारखेला रात्री आपण ज्याचं त्यांनी म्हणजे ट्रेन किंवा काय असेल त्या आपला तिथे हे नियोजन संपेल. त्याच्यामध्ये आता काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये एक पॉइंट असा आहे की 23 जानेवारी 2024 रोजी येणारे सेवेकरी ते 25 जानेवारी 2024 रोजी रात्रीपर्यंत एकत्र रूम मध्ये राहणे, जेवण, चहा, एक नाश्ता, एकूण खर्च 1200 रुपये प्रति व्यक्ती. म्हणजे 3 दिवस जी लोक तिथे राहणार आमच्या बरोबर त्यांचे 1200 रुपये असतील. 24 जानेवारी 2024 येणारे सेवेकरी व 25 जानेवारी 2024 रात्रीपर्यंत एकत्र रूम मध्ये राहणे, त्याच्यामध्ये जेवण, नाश्ता वगैरे, एकूण खर्च 800 रुपये प्रति व्यक्ती असेल. त्यानंतर 25 जानेवारी 2024 म्हणजे एक दिवसासाठी जी लोक येणार आहेत त्यांचं 400 रुपये प्रति व्यक्ती खर्च असेल. वय वर्ष 14 वर्षावरील मुलांचे पैसे आकारले जातील, याची सर्व सेवेकरांनी नोंद घ्यावी. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की एका रूम मध्ये आम्ही 15 ते 20 महिला सेवेकरी राहतील. तसेच पुरुष सेवेकरी हे हॉल मध्ये राहण्यासाठी आपण नियोजन करू आणि महिलांचे आपण रूम मध्ये राहण्याचं नियोजन करत आहोत. तर एका रूम मध्ये 15 ते 20 महिलांना राहण्यासाठी आपण नियोजन करणार आहे. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला एक हे टाकून दिले जाईल, चटई किंवा काय असं हे करून दिले जाईल. तर तुम्ही तिथे सगळं त्याप्रमाणे आम्ही सगळे असूच तुम्हाला सगळं अरेंजमेंट करून दिली जाईल. गरम पाणी वगैरे आंघोळीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल. बाथरूमची वगैरे सगळी सोय असेल तिथे. त्याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की व्यक्तिगत बाहेर काही लोक असतात की त्यांना थोडासा प्रॉब्लेम आहे, एजेड आहेत, त्यांना वॉशरूमचा वगैरे पण प्रॉब्लेम आहे. असं व्यक्तिगत बाहेर हॉटेलमध्ये राहत असतील त्या लोकांसाठी जर ते 3 दिवस म्हणजे 24 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 रात्री जेवण, चहा, नाश्ता, एकूण खर्च 900 रुपये असेल. 24 जानेवारी ते 25 जानेवारी 600 रुपये असेल. 25 जानेवारी ते म्हणजे एक दिवसाचा राहील ते 400 रुपये असेल. हे दोन्ही पण महत्वाचे आहेत. जर कोणाला समजलं नसेल तर तुम्ही नंतर विचारू शकता किंवा तुमच्या संपर्कात जे ऍडमिन आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधून ही माहिती घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे आहे 11 जानेवारी 2024 ही पैसे जमा करण्याची लास्ट तारीख आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या,
11 जानेवारी 2024 ही पैसे जमा करण्याची लास्ट तारीख आहे. 31 डिसेंबर 2023 नाव नोंदण्याची शेवटची तारीख आहे. कारण आता आपली संख्या खूप वाढत आहे आणि सगळ्यांचं नियोजन व्यवस्थित आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे नाव नोंदणीसाठी. जे सेवेकरी पिठापूर येथे उपस्थित असतील त्यांना पैसे पाठवलेली पोचपावती दाखवून ID कार्ड दिले जाईल. ओळख पटण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणताही एक पुरावा आपण सोबत ठेवायचा आहे. शक्य जर झेरॉक्स कॉपी असेल तरी चालेल. 26 जानेवारी सकाळपासून जे सेवेकरी राहणार आहेत त्यांची व्यवस्था त्यांनी स्वतःच करायची आहे. त्याला श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार ती सेवा म्हणजे तिथपर्यंत म्हणजे 26 जानेवारी सकाळपासून जे सेवेकरी राहणार आहेत त्यांनी स्वतःची व्यवस्था नंतर स्वतः करायची आहे. पारायण जे आपले 25 तारखेला जे आपलं पारायण आहे ते पारायण सकाळी 6 ते 4 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी पूर्ण करायचं आहे. आणि सकाळी 9 ते 11 जेव्हा पारायण चालू असेल त्यावेळी पादुका पूजन होईल. ह्याची पण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. सायंकाळी 4 ते 6 आदरणीय अविनाश दादांचे मार्गदर्शन असेल आणि त्याच्यानंतर आपलं जेवणाचं हे असेल आणि नंतर आपलं हे संपलेलं असेल. आता त्याच्यामध्ये अजून काही लोकांचे असे प्रश्न आलेत की श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ खूप लोकांना पाहिजे आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ ज्या लोकांना पाहिजे त्यांनी ऍडव्हान्स बुकिंग 200 रुपये पाठवणे आणि कावेरीताई ज्या आमच्या ऍडमिन आहेत ते आणि जागृतीताई यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ऍडव्हान्स मध्ये तो ग्रंथ बुक करायचा आहे. जे सेवेकरी ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करतील त्यांना आम्ही तिथे तो उपलब्ध करून देऊ. त्याच्यानंतर महत्वाची सूचना अशी आहे की मौल्यवान वस्तू, दागिने व स्वतःच्या मौल्यवान वस्तू दागिने आणल्यास त्याची व स्वतः राहण्याची जबाबदारी स्वतःचीच असेल. ते सगळं सांभाळण्याची जबाबदारी स्वतःची आहे. ज्या सेवेकरांच्या आरोग्याच्या काही औषधं वगैरे असतील, आरोग्य म्हणजे रोज औषधं वगैरे कोणी हे असेल चालू असेल त्यांनी ती औषधं वगैरे जवळ ठेवायची आहे. तशी जर काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्वरित आमच्या ऍडमिनशी संपर्क साधून तशी कल्पना देणे. नंतर काही प्रॉब्लेम झाला तर त्याला श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार त्याची आधी जर तुम्ही आम्हाला थोडी कल्पना दिली तर चांगलं राहील की नंतर काही जर प्रॉब्लेम झाला तर आपण तशी हेल्प करू शकतो. म्हणून जे काही कोणाला काही आजार असेल किंवा काय असेल तर त्याची कल्पना तुम्ही आधीच द्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमच्या ऍडमिनशी संपर्क साधायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची सूचना सगळ्या सेवेकऱ्यांसाठी आहे जे पेठापूरला येणार आहे त्यांच्यासाठी की तुम्ही ज्या ऍडमिनकडे पैसे जमा करत आहात त्या ऍडमिनचं नाव तुमच्याकडे असलेलं पाहिजे. कारण 5 सेवेकरी असे होते की त्यांनी आमच्या ऍडमिनकडे पैसे जमा केलेले, त्यांचे पैसे काय आमच्या ऍडमिनकडेच आलेत पण त्यांना आम्ही जेव्हा फोन करून विचारलं तर त्यांना ते नाव सांगता येत नव्हतं. तर नंतर आम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं ते आमचे ऍडमिनकडे मिळाले त्यांची डिटेल्स. पण असं करू नका प्लीज. तुम्ही कोणाला तरी पैसे पाठवता तर तुम्हाला पण माहिती पाहिजे की तुम्ही कोणाकडे पैसे पाठवताय. तर कृपा करून ही सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असेल पेठापूर विषयी तर तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे तुम्ही ज्या ऍडमिन थ्रू तिकीट बुकिंग केलेले किंवा तुम्ही ज्या याच्या मार्फत तुम्ही पिठापूरला येतात त्यांची डिटेल्स तुमच्याकडे पाहिजे आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. श्री स्वामी समर्थ. कावेरी ताई हैंड रेस कीजिए ना, आपको अलाउ करती. नाही येत आहे. आहे.
अरे उनको अलाउ किया है। कौश खटाटे दादा के नाम से हैं कावेरी ताई, उनको म्यूट मत कीजिएगा। श्री स्वामी समर्थ ताई, आवाज आ रहा है? मैं श्री स्वामी समर्थ ताई, आ रहा है आवाज, आ रहा श्री है। स्वामी, हा, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माफ करा, नेटवर्क इश्यू असल्यामुळे डिस्कनेक्ट झाले. काही महत्वाच्या सूचना आहेत. अं, ज्या सेवेकरांना काही अडचणी असतील जसं दिनेश दादांनी सांगितलंय आणि ऍडमिशन सोबत सांगितलं, आम्हाला ऍडव्हान्स मध्ये तुम्ही सांगून ठेवा. जर काही तुम्हाला त्रास असेल प्रकृती सॉफ्टवेअर रिलेटेड, जे सेवेकरी पारण्याला बसणार आहेत त्यांनी सोबत ग्रंथ, पाठ, जपमाळ, आसन हे सोबत घेऊन यायचंय. त्यांचे मोबाईल पूर्ण चार्ज करून आणि चार्जर सोबत ठेवायचा आहे. हे खूप महत्वाचं आहे महिला सेविकांसाठी, कारण बऱ्याचशा महिला सेवेकरी एकट्या प्रवास करणार आहेत. त्यांचा संपर्क साधणं सोपं जाईल. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे म्हणजे पूर्ण लक्ष ठेवायचंय. आपण जवळजवळ 1100 ते 1200 सेवेकरी तिथे असू. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय का? त्यांचा आवाज येत नाही. हो दादा, येतोय आवाज. ताईंचा आवाज येत नाहीये. कावेरी ताईंचा आवाज क्लिअर येतोय. येतोय. हाँ, आपका आवाज आ रहा है दादा, ताई का आवाज नहीं आ रहा है। हा, त्यांचा आवाज येत नाही का? त्यांचा श्री स्वामी. ठीक आहे ताई, तुम्ही नेटवर्क मध्ये नाही येत. आवाज येतोय माझा? कंटिन्यू करू पुढे मी? हाँ दादा करिए ना। श्री स्वामी समर्थ। हा, श्री समर्थ. बघा, पिठापूर्वीची माहिती होत्या तसं परिपत्रक आपल्या सर्वांना येणारच आहे आणि बरीचशी माहिती जी आहे पिठापूरची पूर्व तयारीची आपण परत एकदा मीटिंग घेऊया. आता बरीचशी जी माहिती यात तुम्हाला सर्व कळालं की आपण किती तारखेला पोहोचला आणि आपली फीस किती आहे त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची. आपण जे काही मंगल कार्यालय घेतले ज्या ठिकाणी आपण श्रीपाद चरित्र पारायण करणार आहोत ती फी, असं सगळे मिळून एक माफक फी आपण पर हेड घेतोय. तर ती सगळी परिपत्रक तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकलं जाईल, तशी माहिती दिली जाईल आणि कृपा करून आमच्या ऍडमिनची सहकार्य करून आपण त्यांना मदत करावी आणि लवकरात लवकर आपण अशी अनेक प्रकारची नियोजन तयार करणार आहोत. तर अपेक्षित सहकार्य सर्वांचं असेल. आपण समर्थ सेवेकरी आहोत आणि ऍडमिन तुम्हाला सर्वतोपरी वेळात वेळ काढून ते तुम्हाला मदत करणार आहेत. त्यांची भूमिका फार मोठी आहे. नियोजन करते. बघा, घरात एखादं मंगल कार्यालय असलं तर आपण जबाबदारीने त्या ठिकाणी येतो, पण जी धावपळ उरते घरातल्या लोकांची ती वेगळीच असते. त्यावेळेस नातेवाईक म्हणून एकत्र आपण मदतीला धावतो आणि ते मंगल कार्य पार पडतो. त्या पद्धतीने हे प्रभूंचं कार्य आहे आणि आपण सगळ्यांच्या सहकार्याने तिथे कोणाची दुरावस्था होऊ नये म्हणून आपण सर्वांच्या सहकार्याने हे आपलं जो प्रभूंचा एक दिवसीय श्रीपाद चरित्र पाळण्याचा जो प्रवास किंवा तो ती काही फार मोठी सेवा आहे. ती सर्वांची उत्तम घडो आणि तिथून प्रभूंचा आशीर्वाद येताना आपलं सर्वतोपरी सर्व सेवेकऱ्यांना मिळो. तर परत आपण ह्या 1-2 मीटिंग पिठापूरसाठी घेऊया. पिठापूरला गाणगापूरसाठीची डेट जाहीर केली जाईल. गाणगापूर असेल किंवा अन्यत्र क्षेत्र आपण त्या ठिकाणी गृहीत धरू. कारण गाणगापूरला जर म्हटलं तर आपल्या संगमावरती पाणी हो, म्हणून ज्या वेळेस संगमावरती पाणी असेल त्याचीच आपण डेट जाहीर करणार आहोत. तर बघूया, सर्वश्री स्वामींची इच्छा
आणि त्या पद्धतीने जशी महाराज आपल्याला बुद्धी देतील, आदेश देतील, त्या पद्धतीने आपण पुढचे दौरे करणार आहोत. तर या ऑनलाईनच्या माध्यमातून अद्भुत लीला स्वामी घरोघरी करतायत. नाव आमचं पुढे करतात आणि स्वामी लीला करतात, श्रीपाद प्रभू लीला करतात, दत्त महाराज लीला करतात. सर्वतोपरी हे त्यांचं कार्य आहे, हे आमचं वैयक्तिक कार्य नाही. हे स्वामींचं नियोजन आहे, प्रभूंचं नियोजन आहे. म्हणून इथून अद्भुत अशा लीला स्वामींच्या होत आहेत. आपण या माध्यमात सर्वत्र एकत्र आलेलो आहोतच. आणि आपलं सर्वात प्रथम माध्यम जे आहे आपला विभाग, प्रश्न उत्तर विभाग, त्या माध्यमातून अनेक सेविकांचे प्रश्न स्वामींच्या अल्पशा सेवेत सोडवले जातात. तर सेविकांचे प्रश्न कसे सुटतात, आमच्या प्रोसिजरने चालायचं. डायरेक्ट आम्हाला कॉल करूच नाही कोणी. तर नियमांची अंमलबजावणी करावी स्वामींना अपेक्षित आहे. तर आपण आधी सेविकांना टेलिग्राम लिंक मध्ये ऍड व्हायला सांगावं, व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड व्हायला सांगावं. सुरुवातीला स्वामींच्या सेवा 3 अध्याय 11 मुळे आपण सेवा करणं ही क्रमप्राप्त आहे. अर्जंट प्रश्न असेल तर ऍडमिन कडून फॉर्म भरून आपण फॉर्म द्यावा. अर्जंट प्रश्न असेल तात्काळ त्याची उत्तरं मिळतील. श्रद्धेने सेवेने आपण ती सेवा करावी आणि त्याची त्याची फलप्राप्ती अनमोल असते, अद्भुत असते, असा हजारो सेविकांचा अनुभव आहे. तर काही सेविकांचे प्रश्न गंभीर असतील, तात्काळ ते सोडवले जातात. त्याआधी स्वामी सेवा, वास्तू, देवघर आपण ऍडमिन कडून चेक करून घ्यावं. स्वामींच्या सेवा, ऑनलाईन सेवा, जे सकाळच्या आमच्या सेवा चालू आहेत, रुद्रसेवा, संध्याकाळची विष्णू सहस्रनामाची सेवा, त्या सेवेत आपण क्रमप्राप्त असणे, त्यातून तुम्हाला अनेक ऊर्जा मिळतील, तात्काळ तुमचे प्रश्न सोडवले जातील. तर आमच्या सेवेमध्ये प्रथम काही भाग आहे ते तुम्हाला मी आता बऱ्याच अंशी महत्वाच्या गोष्टी सांगतो. त्यातला एक पहिला भाग आहे ग्रामदेवता मान सन्मान. आपले देवघर ऊर्जावान नसतील तर आपल्या गावातल्या ग्रामदेवता यांची ऊर्जा जर असेल, जसं गणपती मंदिर, शिव मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर, देवीचं मंदिर, तर हे देवतांची ऊर्जा आपल्याला प्राप्त आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी दर अमावस्येला आपण ग्रामदेवतांचा मान सन्मान करावा. तर आमच्या पोस्ट आहेत, त्या पोस्ट आपण बघाव्यात. ग्रामदेवतांचा मान सन्मान केल्याने आपले तात्काळ प्रश्न सुटतात, तात्काळ रिझल्ट मिळतो. त्यासोबत आपण देवघर, आता ग्रामदेवता आपल्या जवळची मंदिरं, त्यातली ऊर्जा आपण त्यांचा मान सन्मान केल्यानंतर ती ऊर्जा आपल्याला दाखवतात किंवा ते त्या शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. तसंच जर आपलं देवघर जर ऊर्जा, देवघरात जर आपल्याला तशी ऊर्जा मिळवायची असेल तर देवघर कसं असलं पाहिजे, आपल्या घरातलं ऊर्जा स्थान कसं असलं पाहिजे, ही भूमिका महत्वाची आहे. म्हणून देवघर कसं असावं, सेवेकरांनी देवघर आधी चेक करून घ्यावे. आम्ही बऱ्याच वेळेस मार्गदर्शन मध्ये सांगितले देवघर कसं असावं. त्यासाठी आमच्या ऍडमिनला संपर्क करावा. सोबत वास्तू आनंदी असणं. वास्तू आनंदी कशी असेल तर ती जर वास्तुशास्त्राप्रमाणे आपली वास्तू असेल तर निश्चित ती वास्तू आनंद देते, ऐश्वर्य देते, यश देते, सुख संपदा देते. तीच जर वास्तुशास्त्रानुसार नसेल, दूषित असेल तर अनारोग्य देते, अपयश देते, दुःख देते, दारिद्र्य देते, देवतांचे कोप होतात, आर्थिक फटका बसतो. तर त्यासाठी आपल्या वास्तू योग्य असणं महत्वाचं आहे. हा भाग फार महत्वाचा आहे. म्हणून या माध्यमातून आम्ही वास्तू विनामूल्य सेवा देण्यात चालले. तर ती वास्तू आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण आपल्या या मीटिंग्स मधून हे शास्त्र जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर दुसरं महत्वाची गोष्ट आहे कुलदेवी, कुलदैवत जाणणं. दैवत जाणणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्यामध्ये प्रथम घटक
तर इथं आल्यावरती आधी काय होतं, दत्त महाराजांच्या पक्षात आलात तर आधी पिढ्यांचा उद्धार चालू होतो. पिढ्यांचा उद्धार कशासाठी चालू होईल, आधी पिढ्यांचा उद्धार कसा होईल, तर ज्या पिढ्यांनी ज्या कुठं निर्माण झाल्या आहेत त्याला काही क्रमप्राप्त आहे, शासक देव क्रमप्राप्त आहेत. जसं मूळ पुरुष, मूळ कुलदेवी, ज्या कुळाची जननी म्हटली जाते, जिथून कुळ उत्पन्न होतं, कुळाचे पुरुष म्हटले जातं, मूळ पुरुष, त्याला कुलदैवत म्हटलं जातं. तर त्या आदी शक्तीला आधी आपण मानलं पाहिजे. मूळ पुरुष, प्रथम पुरुष, जसं आपल्या भारताचे कर्मभूमीचे माता पिता जर कोणी असेल तर भगवान शिव आणि पार्वती, तिचे अनेक विविध मातेचे रूप, 51 शक्तिपीठ आपल्या भारत देशामध्ये, आणि शिवाचं महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिर आहेत. तर अनेक अवतार शिवाचे या ठिकाणी, जसे भैरव, वीरभद्र, ज्योतिबा, खंडोबा, तर असे अनेक प्रकारचे अवतार आपले कुलदैवत म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवरती आहेत. आणि कुलदेवी 3.5 शक्तिपीठातली देवी आपली, योग्य आपण जर त्या ठिकाणी त्यांच्या सेवा चालू केल्या तर निश्चितच आपल्या पिढ्यांचा उद्धार होतो, म्हणजे पितृदोष लागत नाही. आणि कुलदेवी कुलदैवत आपलं सशक्त किंवा त्यांच्या सेवा, आपल्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तेव्हाच आपल्या पिढ्यांचा उद्धार होतो, तोपर्यंत पिढ्यांचा उद्धार होत नाही. म्हणून पितृदोष नष्ट करण्याच्या आधी कुलदेवीचा शोध घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर नारायण कुलविधी करणं, पितरांसाठी पिंडदान करणं, श्राद्ध करणं, अशा अनेक काही वासना आपल्या पितरांच्या शेष आपल्या कुटुंबावर राहिली असतील तर आपण त्या वासना नष्ट करण्यासाठी पिंडदान आवश्यक आहे. पितृशास्त्र हे तेवढाच गंभीर असा हा विषय आहे. त्यासाठी वैयक्तिक साधन असावे लागतात. गायत्री जप, स्वामींचा जप, पितृबाह्य शांती सूक्त, हवनयुक्त, गुरुचरित्र पारायण, श्रीमद भागवत ग्रंथ, असे दिव्य हे जे काही पारायण आहेत ते जर आपण सतत केला तर पितृदोष कमी करता येतो आणि आध्यात्मिक वाट आपली सुखकर होऊ शकते. तर हे जीवनातले महत्वाचे ज्या अडचणी येतात तर ते अडचणींचं निराकरण कशामध्ये आहे, कशात आहे, देवघर, वास्तुशास्त्र, कुलदेवी आणि पितृशास्त्र यावर डिपेंड आहे. जर हेच आपलं व्यवस्थित नसेल, देवघर व्यवस्थित नसेल, वास्तुशास्त्र व्यवस्थित नसेल, कुलदेवी माहित नसेल आणि पितरांची सेवा होत नसेल तर त्यासाठी वारंवार आम्ही सांगतो, ग्रामदेवतांचा आशीर्वाद घ्या, मान सन्मान करा. ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने तात्काळ तुमची फळं तुम्हाला मिळतात आणि तुम्हाला योग्य दिशा, कारण घराच्या वस्तीला ते योग्य अधिकार असल्या कारणाने तुमचे प्रश्न सोडवण्यास ते मदत करतात. तुमचं देवघर व्यवस्थित झालं तर निश्चितच तुम्हाला महाराजांची कृपा आशीर्वाद मिळते आणि कुलदेवीचा शोध लागतो. कुलदेवीचं संकट मिटलं, कुलदेवी जर आपल्याला मिळाली, तिचा आशीर्वाद मिळाला तर तात्काळ पितरांचा उद्धार चालू होतो. नारायण नागुलीसारखी विधी आपण मातृगायासारखी विधी जर केला तर निश्चितच आयुष्यातले खडतर प्रश्न सुटतात. जे विवाहित आहेत, ज्यांचे लग्न होतात, ज्यांचे विवाह तुटलेले आहेत, घटस्फोटित आहेत, ते करू शकतात. तर असं हे संसार सुखी करण्याचं समीकरण आहे. त्यावरती तात्काळ स्वामींच्या सेवा ह्या तात्काळ जर देणारे असतात. आर्थिक समस्या असल्या तरी महाराजांच्या सेवेत, श्रीयंत्राच्या सेवा जर आपण चालू केल्यात, बेलाच्या वृक्षाखाली श्री सुक्ताचं जर आपण पठण 16-20-40 दिवस पर्यंत केलं. एक तोडगा आहे आपल्याकडे निरंजनचा गुरुपुष्यामृत निरंजन आणायची, तो तोडगा जर आपण व्यवस्थित केला, असे अनेक लक्ष्मीवर्धक प्रयोग आहेत. नमक जर आपण शुक्राच्या ओरावरती जर नमक आणलं, मीठ, त्यावेळेस आपण मीठ खरेदी करायचं. वायव्य दिशेला दरवाजाच्या आड आपण आपला कुंचा किंवा झाडू उभा ठेवला पाहिजे. दर बुधवारी घरातली जाळं किंवा जे काही घरामध्ये आळं जळ आलेलं असतं तर ते आपण काढलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे. लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काही उपयोग आहेत, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. लक्ष्मी स्थिर होते, निश्चित होते, त्यामुळे श्रीयंत्राची सेवा
ठीक आहे. तर देवतांची सेवा, दुर्गा सप्तशीची सेवा आपण जर केल्या तर निश्चितच आर्थिक स्थैर्य लाभतं. ग्रामदेवतांचा आशीर्वाद क्रमप्राप्त आहे. कुठल्याही सेवेकरणानंतर अमावस्येला ग्रामदेवतांचा मान सन्मान केलाच पाहिजे. तुम्ही सुखाच्या स्थितीत असो, दुःखाच्या स्थितीत असो. आवाज येत नाही दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येतोय आवाज? हा दादा आ रहा है. हा. तर आपल्याला ह्या सेवा क्रमप्राप्तच आहेत. म्हणून एकही घराने ग्रामदेवतेचा मान सन्मान सोडू नये. जिथं विद्या, सरस्वती अपूर्ण आहे, ज्या घरांमध्ये मुलं चिडचिड करतात, ज्या घरांमध्ये अभ्यास होत नाही, लक्षात राहत नाही, पुस्तक हातात धरलं की डोकं दुखतं, मुलं चिडचिड करतात, आई वडिलांना अनादर करतात, अशा अनेक गणपतीची सेवा क्रमप्राप्त आहे घरामध्ये. कमीत कमी 3 महिने तरी गणपतीची सेवा करा. 21 गणपती अथर्वशीर्ष म्हणून गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करा. ते तीर्थ सर्वांना द्या. लहान मुलांनी आई वडिलांचा नमस्कार करणं किंवा आईचं चरण तीर्थ घेणं ही सेवा चालू करा. जवळच्या ग्रामदेवता म्हणजे गणपतीचा संकष्टीला, रविवार, मंगळवार असाच गणपतीचा वार बघून मान सन्मान करा. तात्काळ रिझल्ट मिळते. तसंच ग्रामदेवतांचा शिवाचा मान सन्मान ऍक्सिडेंट, अचानक आलेली आपत्ती आपल्याला सामना करावा लागत नाही. ज्याला मावशीला शिवाकडनं काय मागायचं, मग मंदिरात जा, वाटल्यास तर रुद्राभिषेक करा, अमावस्येला मान सन्मान करा शिवाचा, आणि शिवाकडनं कुटुंबाचं संरक्षण मागा, आरोग्य मागा. कुठल्याही प्रकारचे आजार रुद्रपाठाने बरे केले जातात. घरचे पाठ करायचं शिकवलंय आम्ही. कुठे ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही. त्यासाठी संध्याकाळी 7चा डेमो चालला. तुम्हाला नाही जमत, नाही वेळ, साधी पिंड घ्या आणि हा मोबाईल चालू करून तुम्ही अभिषेक चालू करा. एवढं सोपं सोयीस्कर तुम्हाला विश्वास कोणीच सांगणार नाही. आम्हाला गरज आहे तुमचे दुःख नष्ट व्हावे, तुम्हाला गरज नाही. आणि अशा हजारो कुटुंब येऊन गेलीत आमच्याकडे त्यांचे क्षणार्धात महाराजांनी प्रश्न सोडवलेत आणि ते आम्हाला विसरून गेले. किती करांचे पण आहात. आम्ही साधू तत्परते माणसं. आलात धन्यवाद, का आलं धन्यवाद, तुम्ही निघून गेलात धन्यवाद. आम्हाला त्या गोष्टींचे, आम्हाला असे कितीतरी लोक चालले जाते जे आमच्याजवळ आहेत ते धन्यवाद, जे आमच्या शब्दाला मान देऊन अध्यात्मात प्रगती करतील धन्यवाद. मध्येच लटकून जातील कुठे. जशी जशी प्रत्येकाची विचाराची प्रगल्भता असते, ज्याने त्याने त्याचं घ्यावं, पण आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ. आमच्या विचारांशी आजीवन जो समर्पित असेल त्याला साक्षात कुठेच अडकण्याची गरज पडणार नाही. स्वामी चरणांशी तो जीव एकनिष्ठ होईल, स्वामी चरणी लीन होईल, दत्तप्रभूंच्या धामात त्याला प्रवेश मिळेल. आजीवन आले गेले असं नाही. अनेक समस्यांना सामोरं जावं, कठोर परीक्षा होतील आयुष्यात. आमची साथ जो सोडणार नाही. जोपर्यंत आम्हाला आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या विचारांशी सहमत असाल, आम्ही घेतल्या छोट्या मोठ्या परीक्षेत पास व्हाल, निश्चितच तुम्ही भवसागरात 0 मिनिटात मुक्त व्हाल. तुमच्या पुढे मोक्ष उभा असेल. वाटेल ते काही म्हणण्याची ताकद तुमची असेल. तर ह्या ज्या काही आम्ही दिशा दाखवतो, या अनमोल दिशा आहेत. ह्या दिशेतून तुम्हाला योग्य ती गती मिळेल. अनेक सण उत्सव त्यातून केलेल्या तुमच्या पारायण, तुमचे जप तप या माध्यमातून अनेक अनंत जन्मांचे दोष तुमचे घालवले जातील. आता श्रीपाद प्रभूंचं 1 दिवसीय पिठापूरला पारायण आहे. ते पारायणची ऊर्जा एवढी जबरदस्त असेल, तुम्ही इतरांसोबत किती पिठापूर केलं असेल, पण एकदा आमच्यासोबत करून बघा. भगवंत डोळे लावल्या क्षणी तुमच्या पुढे उभा असेल. एवढं चॅलेंज देऊन सांगतो. श्रीपाद प्रभू तुम्हाला आशीर्वाद द्यायला सदा सर्वदा तत्पर असते. थोडं डोळे लावून बघा त्या स्थानावरती. 0 मिनिटात प्रभू तुम्हाला समोर दिसतील. भलेच कोणाला सांगू नका, ते लीला करायला उत्सुक असते. आमच्यासोबत कुठली यात्रा करणं किंवा सोबत सेवा करणं हे भाग्यवंताच्या नशिबात असतं.
आता जवळपास आमचे 1100 वर्ष सेविकर त्या ठिकाणी तयार झालेत. 31 तारखेपर्यंत नावं येतील तर आम्ही प्रयत्न करू अधिक नावं येऊ नयेत ही आमची अपेक्षा असेल. कारण नियोजन ते तेवढ्याच लोकांचं आहे. राहण्याची व्यवस्था आम्ही फार कठीण परिस्थिती 1100 वर्ष लोकांची व्यवस्था करतोय. स्वर्गीय श्रीपाद प्रभूंची योजना आहे. त्या ठिकाणी मिळालेली ऊर्जा अद्भुत असेल. तुमचे संकट, तुमचे दीर्घ संकट असतील, कधी न सुटणाऱ्या समस्या, कदाचित त्या ठिकाणी प्रभूंचं पारायण केल्याने, श्रद्धा निष्ठापूर्वक, स्वार्थ मतलब ठेवून सेवा नाही. तुम्हाला श्रम करता आलं त्या ठिकाणी श्रमदान करा. तुम्हाला आर्थिक दान करता आलं आर्थिक दान करा. तन मन धनाने प्रभूंना सेवा अपेक्षित आहे. कुठला स्वार्थ नाही. तुम्हाला झोपायला जागा नसेल दुसऱ्याला झोपायला जागा द्या. तुम्ही एका ठिकाणी कोपऱ्यात बसा. जेवढं तुम्हाला दुसऱ्यासाठी चांगलं करता आलं तेवढं करा. कठीण भाग स्वतःकडे घ्या. समजा तुम्हाला बसायला जागा नसेल, दुसऱ्याला बसायला जागा द्या. तुम्ही उभे राहा. तुम्ही कष्ट करा. समोरच्याला सुख द्या. प्रभूंना अतिशय तशा सेवा आवडतात. ज्या कामाची लाज वाटत असेल, झाडू मारण्याची वाटत असेल, त्या आधी त्या मनाला सांगा हे प्रभूंचं कार्य आहे. आणि प्रभूंच्या कार्यामध्ये लाज कसली? स्वामींचं कार्य विश्वात दैव गुरु यापेक्षा कुठली शक्ती मोठी नाही. आणि जेव्हा त्यांच्या समोर तुम्ही उभे राहतात, तुमचं मान, प्रतिष्ठा, पद, सत्ता, ऐश्वर्य हे सगळं चुलीत टाकायचं असतं. गुरूंपेक्षा विश्वात काही श्रेष्ठ नसतं. आणि अशा गुरुतत्वाच्या स्थानावर तुम्ही असताना वाटेल ते काय पडेल ते काय कामं करायचे. तुम्ही घरात जर मोठे मोठे राजे असाल, राजाच्या राणी असाल, तर तुमच्या घरात प्रभूंच्या ऐश्वर्या पुढे काहीच नाही. किरकोळ आहे, भंगार आहे. परमेश्वरी ज्ञानाजवळ आपलं सत्ता, आपलं पद, आपलं ऐश्वर्य हे अतिशय भंगार आहे, किरकोळ आहे. त्याला महत्वच नाही. मोठमोठे राजे लोटांगण घालतात दत्त तत्वावरती. मोठमोठ्या देवता दत्त महाराजांच्या आशीर्वादानेच उत्सुक असतात. दत्त महाराजांना आशीर्वाद द्यावा आणि त्या देवतांनी तो घ्यावा अशी ही परमशक्ती आहे. लक्षात घ्या. आपलं अस्तित्वच त्यांच्या समोर काहीच नाही, 0%. म्हणून सर्वांच्या सहकार्याने हा अद्भुत मिळावा. जेवढा तुम्ही सदोष होऊन कर्म कराल तेवढे प्रभू तत्व मिसळून तुमच्यात जाईल आणि भक्तीचा जो आनंद द्विगुणित होईल, तुम्ही आयुष्यात भरपूर काही मिळवून घेऊन जाल. असं आपल्याला ते पारायण करायचंय आणि चिंतन प्रभूंचं करायचंय. ते प्रभूंच्या ज्या ठिकाणी जन्म झाला त्या भूमीवरती. तर आपण सर्वांनी सहकार्य करावं अपेक्षित आहे. अजून बरंच लांब आहे. आपल्याला 25 जानेवारी दिवस दिलेला आहे स्वामींनी. अजून आपल्याला 40 दिवस आपल्याला बाकी. तर आपण आज थोडासा आढावा घेतला कार्याचा. ऑनलाईनच्या माध्यमातून आपण सेवा देतोय. म्हणून नुसतं आपल्याला जी देवघराची माहिती झालेली आहे ती तुम्हाला माहित झाली असेल तर इतरांना देणं हे क्रमप्राप्त आहे. तुमच्याजवळ ती माहिती ठेवू नका. नवीन आलेल्या सेविकांपर्यंत ती पोहोचवा. त्यांचा आत्मविश्वास वाढवा. त्यांना सांगा चुकीचे देव कुठले असतात, चांगले देव कुठले असतात, देवघरा कसा करावा हे मार्गदर्शन करण्याचं काम ज्यांना माहीत आहे हे ज्ञान जवळ न ठेवता जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाटण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. तेव्हा ते स्वामी सेवेकरी समजतील. ते घर स्वामींना आवडेल. स्वामींचं कार्य जे 10 लोकांच्या घरात पोहोचवलं जातं ते समर्थांचं घर. स्वार्थाचं घर नाही ठेवायचं आपल्याला. निस्वार्थ आपण स्वामींची सेवा केली पाहिजे. कुलदेवी माहित नाही तुम्हाला. आमच्याकडे पीडीएफ पुत्र आहे. तिथून जर तुम्हाला मिळत असेल तर ठीक, ऍडमिनला सांगा. नाही तर आमचे 3 तोडगे त्या ऍडमिनकडनं करून घ्या. पहिल्या तोडग्यात, दुसऱ्या तोडग्यातच तुमची कुलदेवी कुठली आहे, कुठल्या स्वरूपात, मार्गदर्शनामध्ये, स्वप्नात कोणीतरी भाट येऊन तुम्हाला व्यवस्थित समजून सांग. अशा कुठल्या लीला होतात आणि आपल्याला मूळ कुलदेवीचा शोध घेत लागतो. लक्षात घ्या. खरं तर संकट असतील तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नारायण नामविधी सांगितले जाते.
अगदी कर्ज काढून करायची नारद मुली विधी. 7 महिन्याचं कर्ज काढून कोण होतं मगाशी? कर्ज काढून आपण नारायणातली विधी करावी. त्याने काय होतं, जो पितरांचा वासनांचा जो भाग असतो तो आपल्या पिढीवरती कमी झाल्याने तात्काळ स्वामींची कृपा होते. खूप मोठ्या मोठ्या अडचणीतून तुमचे वादविवाद चालले असतील, वाटा हिस्सा किंवा भाऊबंदीमध्ये खूप त्रास चालू असेल, तुम्हाला वाटा हिस्सा किंवा हक्काचं काही मिळत नसेल, ते त्या नारायणातली विधी करून घ्या. पितरांकडून आशीर्वाद घ्या, सहज प्रश्न सुटतात. सेंद्रिय देवतांचा मान सन्मान करा, सहज प्रश्न सुटतात. नवनाथ पारायण करा, शत्रू अधिक त्रास देत असेल तर देवीची पाठ करा, नाथ पारायण करा, सहज प्रश्न सुटतात. तर हे सगळं आम्ही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अनेकांना सेवा देत असतो. स्वामी सेवा देत असतात. त्या माध्यमातून घरोघरी सर्वांचे प्रश्न सुटत आहेत, मंगल कार्य होत आहे. स्वाभाविकच प्रत्येक घरात मंदिर करणं आमचं वचन देऊन टाकले आम्ही. घरात मंदिरांची ऊर्जा आम्ही करणार आहे आणि त्याच मंदिरांच्या ऊर्जा तुमच्या घरात येतील. लक्षात घ्या, कधी जेव्हा आम्ही सांगतो आमच्याशी कनेक्ट असाल तेव्हाच तुमच्या घरातल्या देवाऱ्यातल्या मूर्त्या आमच्याशी कनेक्ट झाल्यानंतर स्मित हास्य करतील, आनंदी होतील. एक सहवास तुम्हाला मिळाला की मूर्त्यांना जेवढा आनंद मिळतोय, तुमच्या आत्म्याला तो परमानंद मिळाला पाहिजे, तुमच्या आत्म्याला ब्रह्मानंद मिळाला पाहिजे. स्वाभाविक आहे, कारण त्यांनी ओळखली खरी गुरुशक्ती कोण आहे. मूर्त्यांनी जे मूर्ती ओळखू शकते तुम्ही ओळखू शकत नाही. दुर्दैव आहे. खरा सहवास, खरा गुरु हे अनुभवातून कळतो. आम्हाला क्षणोक्षणी श्वासात गणित लोकांना अनुभव द्यावे लागते, तरी कुत्र्याची शेपूट वाकडीच सरळच होत नाही. का? स्वभावात परिवर्तन होत नाही. क्षणाक्षणाला अनुभव असतो तरी काही फरक पडत नाही. हा घडलेला जो स्वभाव असतो, वयवर्ष 18च्या जो स्वभाव घडून जातो त्याला औषध नसतं. क्रोधिष्ठ असेल तर त्याला नम्र व्हायला खूप ठोकरं द्यावी लागतं. लोभी जर स्वभाव घडला, दुष्ट स्वभाव घडला, स्वार्थी स्वभाव घडला, जिव्हा जर चांगली नसेल, अद्वैताचा बोलणारी जर सुरुवातीपासून असली आणि ती जर सवय लागली तर आजीवन हे स्वभाव बदलत नाही. मग त्याला उपाय काय? फटके. आमच्याकडे तो आम्ही प्रेम लावतो, नंतर मग फटके पण देतो. एका साईडने प्रेम लावतो, एका साईडने मग फटके पण देतो. तर फटके गाव घेऊन कुठेतरी छोटंसं परिवर्तन 100तनं 5-10% बघायला भेटतं. पूर्ण परिवर्तन होत नाही. म्हणून विशेष करून बालसंस्काराला महत्त्व दिलं जातं. वर्ष 5 ते 8 जे स्वभाव घडतात त्याच्यावरती जर नियंत्रण आईवडिलांना वेळच नाही मुलांकडे बघायला. तर बालसंस्कारामध्ये जे काही स्तोत्र मंत्र शिकवले जातात, जे काही थोडा मोठ्यांचे आदर्श दाखवले जातात, त्यातून मुलांचं परिवर्तन कदाचित होऊ शकेल. तिथे प्रश्नचिन्ह आहे. कारण पिढीजात संस्कार भयंकर असतात. ते संस्कार ज्यावेळेस बाहेर निघतात ते अद्भुत असतात. कदाचित तिथून लिला होऊ शकेल, स्वामींच्या विद्यार्थी घडू शकतील, तर तो प्रयत्न चाललाय, तो सक्सेसच होईल असं नाही. त्यासाठी सांगतो, कलियुग खतरनाक आहे, भयंकर आहे. धर्म कशावर आरूढ आहे? धर्माचं वाहन काय? धर्म गायीवरती आरूढ आहे. कली कशावरती आरूढ आहे? म्हशीवरती आरूढ आहे. सत्ययुगात धर्म 4 पायांवरती उभा होता, गायीवरती. त्याच्यामुळे खूप बॅलन्स होता. तेच त्रेतायुगामध्ये गायीचा एक पाय नष्ट केला गेला, जखमी केला गेला, घायल केला गेला. म्हणून ती गाय त्रेतायुगामध्ये 3 पायांवरती उभी होती आणि 3 पायावरती बसल्या कारणाने तिथे देखील धर्म हा सक्षम होता. तेच द्वापरयुगामध्ये एक पुढचा पाय आणि एक मागचा पाय घायल झाला आणि
तरी सुद्धा तिचा द्वापरयुगात बॅलन्स होता. एक पुढचा पाय आणि एक मागचा पाय त्याच्यावर देखील धर्म आरूढ होता. ती बॅलन्स करू शकत होती. पण कलियुगामध्ये एक मागचा पाय गेला. फक्त पुढच्या एका पायावरती ती आहे आणि ती बॅलन्स करू शकणार नाही धर्माला. म्हणून धर्म कुठे ओलांडउड्या मारणारच आणि ते धर्माची अधोगती होणारच हे कलियुगात सत्य आहे. म्हणून या ठिकाणी जो धर्माचं कार्य करायला जाईल त्याला भयंकर पीडा त्रास या सहन कराव्याच लागतील. कारण धर्म कशावर आरूढ होता? गायीवरती. आणि गायीला 3 पाय तर नाही, एकच पाय. आता एका पायावरती धर्माला ती कशी घेऊ शकते? त्याचं वजन कसं सहन करू शकेल? स्वाभाविक धर्म खाली पडणार आणि एका गायीच्या अंगावरून. तसं झालंय. म्हणून या कलियुगामध्ये अपप्रवृत्ती, अनाचार, व्यभिचार, दुराचार, भ्रष्टाचार, अनिती यांना अधिक महत्त्व दिलं जातं आणि तसे लोक एकत्रित येऊन संघटित होऊन कामं करतात. धर्माचं काम करायला जर बंधनं लावली ती कामं करायला अवघड जातं. त्याचं अनिती घुसली, भ्रष्टाचार घुसला चौफेरून त्या धर्माला गिरवून नष्ट करण्याचं ते काम करू शकतात. हे तत्वज्ञान आहे. सत्यतेने धर्म नांदणं हे कलियुगात कठीण आहे. म्हणून धर्म कार्य करणं तेवढंच कठीण आहे. कदाचित त्यात कधी कधी घुसून जाईल आणि त्या मार्गाचं, तत्वाचं सत्यानाश करून टाकेल हे सांगता येत नाही. म्हणून आपण योग्य ती साधना करावी. संघटित होऊन आपण योग्य ते विचार करून कृती कराव्यात. रामायण महाभारतासारखे मोठमोठे चरित्र वाचत असताना त्याचं तात्पर्य काढत चालला ना आयुष्यात जीवन तसा वाढवण्याचा प्रयत्न करत चला. हे सगळं आम्ही सांगतो ते सगळं अद्भुत असतं. वाणीवरती नियंत्रण खूप महत्वाचं आहे. संसारामध्ये आपण जर आपल्या वाणीवरती, जिव्हावरती नियंत्रण जर ठेवलं निश्चितच आपल्या आयुष्यातली अर्धी संकट निघून जातात. ते प्रारब्ध दोष जरी असतील तरी ते आपल्याला विशेष करून त्रास देणार नाही. त्यासाठी स्वामींची चरणांची दृढनिष्ठा, श्रद्धा, भक्तिभाव असेल तर निश्चितच भवसागर पार करण्याचे धाडस तुम्ही करू शकता. भवसागर पार करण्याचं धाडस कठीण आहे. त्यासाठी प्रचंड गुरुचरण निष्ठा असावी लागेल. अखंड नामस्मरण लागेल. मोठमोठी वादळ झेलण्याची ताकद असावी लागेल. सत्य, धर्म, ज्ञान याचा गाढा अभ्यास लागेल. गुरु काहीच करत नाही, स्वतः चालावं लागतं. प्रयत्न आपल्याला करायचा असतो. समोर फक्त एक दिशा दाखवणारे मार्गदर्शक गुरु असतात. ते बोट धरून चालवण्याचा प्रयत्न करतात, पण पावलं तुम्हाला चालावी लागतील. लक्षात घ्या. त्याने फक्त हाताशी बोट धरलाय. एखाद्या बालकाला, पडणाऱ्या बालकाला जर बोट धरून आपण चालवलं तर छोटासा तो आधार असतो. त्या आधारावरती सरळ सरळ तू चालवू शकतो. तसं आहे मार्गदर्शक गुरु तत्वाचं आणि ते परमेश्वराची वाट तो दाखवू शकतो. म्हणून असं मार्गदर्शक गुरु मिळणं देखील तुमच्या कोटी कोटी जन्मांची पुण्याई सार्थकी लागली असं समजा. कुठे तुम्हाला क्षणार्धात मिळतील, खरे मिळणार नाहीत. कारण खरे मिळण्यासाठी खरे त्यांचीच कसोटी तुम्ही आधी घेतात. ती कसोटी पात्र जर झालात तरी देखील तुम्ही आजीवन त्यांच्या सोबत असालच असं नाही. कारण धर्म गाय एकाच पायावरती. लक्षात घ्या. तिचा अनबॅलन्स कधी होऊ शकतो. कुठल्याही प्रसंगातनं आपलं धर्मकार्य डुबून जाऊ शकतं किंवा आपण आजीवन हे कार्य विडा उचलूच असं नाही. कुठेतरी आपण कलंडून जाऊ शकतो. एवढं कठीण कलियुगात कार्य. म्हणून ध्यास गुरुचरणांचा घ्या. सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. ध्यास आपला एकच असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. केवळ हे 3 मंत्रच आपल्याला भवसागर आपली नैया पार करून घेऊन जाऊ शकतात. तर आपण जास्तीत जास्त या मंत्रांचा आपण
योग्य तो जप केला पाहिजे. आम्ही पिठापूरला गुरुमंत्र देणार होतो, पण सध्या तरी इच्छा नाही गुरुमंत्र देण्याची. त्याचं मागचं कारण असं आहे की आपण सक्षम व्हावं, शिष्य बनण्यास योग्य व्हावं, तेव्हाच गुरुमंत्र मिळतील. साधक जर योग्य नसेल आणि त्याला जर मंत्र मिळाले तर त्या मंत्राची अवहेलना जर झाली, त्रास गुरूंना होतो, देणाऱ्या त्या तत्वाला होतो. तर आम्ही अजाणतेपणे काही मंत्र काही सेवेकरांना दिलेत, त्याचाही फटका, त्याचाही त्रास आम्हाला मिळाला. योग्य साधक असणं, तेव्हाच ती मंत्रक्रिया योग्य असते. आणि असे दिव्य मंत्र आमच्याकडे आहेत की सहज मूळ बीज मंत्र तुम्हाला प्रभूंची खऱ्या अर्थाने करुणा संपादन करून देतील किंवा तुम्हाला खऱ्या प्रभूंचं स्वरूप कळेल. पण या कलियुगामध्ये ग्रंथ हेच गुरु आहेत. मानवी देहाला, गुरुला मर्यादा आहेत. त्यांना सक्षमपणे शिष्याला मंत्र देण्यास म्हणाले का घोर कलियुग असल्या कारणाने ते शिष्य त्या मंत्राची साधना करू शकणार नाहीत आणि ते गुरु त्यांचा उद्धार करू शकणार नाहीत. म्हणून आम्ही पिठापूरला त्या स्थानावरती मंत्र देणार होतो, तात्काळ ते मंत्र देण्याला स्थगिती आलेली आहे. ते मंत्र तुमच्या आयुष्यात प्रचंड कलाटणे देऊ शकले असते जर आपण साधना केली तर. ते मंत्र आपल्याला एक वेगळ्या विश्वात घेऊन जाऊ शकले असते कदाचित आपण त्यांची साधना केली असती तर. तसे योग्य शिष्य किंवा साधक साध्य असणं गरजेचं आहे. म्हणून काहीच न करण्यापेक्षा त्या 3 मंत्रांचा जप आपण अवश्य करावा आणि एवढं तरी आपण करावं. स्वामीवर प्रचंड श्रद्धा निष्ठा ठेवावी. देवभजन, स्वामी भजन वेगळी गोष्ट आहे आणि गुरु, देहधारी गुरु भजन ही पराकोटीची वेगळी गोष्ट आहे. आपण चालता बोलता सहज वारंवार गुरूंचा अवमान करतो, धुटकारतो, तर ह्या स्थितीला आजीवन त्या गोष्टी बाधक असतात. गुरु प्रसन्न झाले तर वाटेल ते काय देण्याची ताकद ठेवतात. त्यांच्याकडे संजीवनी विद्या असते, मिळाल्या देखील ते 0 मिनिटात जिवंत करू शकतात. कधी ती संजीवनी? कधी तुमची दृढ निष्ठा असेल तेव्हाच. गुरुजी तर काय नसतं तर तुम्हाला कळेल. तर त्याही पेक्षा अज्ञान जीवाला ज्ञानाकडे घेऊन जाण्याची ताकद ती खरी संजीवनी विद्या असते. मिळाल्या जिवंत करण्यामध्ये काय, करडा असेल तर करडाच राहील शेवटपर्यंत. त्याला जिवंत करून त्याच्यात काही फायदाच नाही. त्याला जर देव कळलाच नाही, गुरु कळलाच नाही, त्याला कशाला जिवंत करायचं? त्याला मरू दे. त्याहीपेक्षा मोठी संजीवनी विद्या अज्ञानाला ज्ञानी बनवणे. त्याहीपेक्षा मोठी संजीवनी विद्या अंधकाराकडून त्या जीवांना प्रकाशाकडे घेऊन जाणे, असत्याकडून सत्याकडे घेऊन जाणे. या जगात सगळ्या विश्वात कणाकणामध्ये असत्य भरलंय. परमेश्वराचा सहवास आहे, पण त्याहीपेक्षा जास्त सहवास कलीचा आहे. त्याने सगळं पंचमहाभूत घेऊन टाकले. सगळ्याच ठिकाणी अनाचार, दुराचार, व्यभिचार, भ्रष्टाचार, नीती सगळी बदलून अनैतिकचं राजकारण त्या कलीने केलंय. आपले तीर्थस्थान खराब करून टाकले. तर अशा कलीला आपल्या शरीरात मोठं स्थान आहे. देवादेवांचं स्थान आहेच, पण ते लपलंय. कलीला स्थान दिले आपण. एक छोटासा व्यवहार करताना आपण 0 मिनिटात भ्रष्टाचार करून टाकतो. ती कलीची गती असते. सत्याने आपण करू शकत नाही. समजा आपल्याला लाख दिले नाही, एखादी योजना दिली तर लाखभरामध्ये आपण किती पैसे कमवून टाकतो. हे प्रत्येकाचं वैयक्तिक आहे. तो मोह सुटत नाही. त्याला म्हणतात आपल्या अंतरंगातला कलीचा कर्माचा व्यवहार. एखादी स्त्री दिसली त्याच्याबद्दल वाईट भावना चटकन पडते. 4 चौघांमध्ये आपण लगेच वाईट गोष्टी करतो किंवा वाईट दृष्टीने पाहतो. मग ते म्हातारे कुत्रे असो, तरुण असतो, सगळे चावट होऊन जातात. त्याला कलीचं कर्म म्हणतात. त्याला आपल्या अंतरंगातला असलेला कली हा चटकन बाहेर पडतो. स्त्रीविषयी आसक्ती, धनाविषयी आसक्ती, पदाविषयी, मोठमोठ्या पदांविषयी आसक्ती,
हे सगळं जे लोभ आहेत ना, हे कलीचे मूळ गुण आहेत. दैवी संपदा अशा असते. दैवी संपदा ही त्यागाची, भोगाची नाहीच मुळात. हे कलेचे घर आहेत आपल्या अंतरंगामध्ये आणि ते सहज सहज आपल्याला निदर्शनास येतात. म्हणून आपल्या अंतरंगातला रावण, दुर्योधन, कंस यांचा अभ्यास करा, त्या प्रवृत्तींचा अभ्यास करावा. नाव घेतल्यानंतर लगेच त्रास होईल कोणाला, पण असलेली प्रवृत्ती आपण अंतरंगातनं ती काढली पाहिजे. तेव्हा सत गुरूंचा सहवास लाभतो आणि ते सद्गुरू आपल्याला विवेक बुद्धी देतात आणि या जगताचा शून्याचा अभ्यास करायला शिकवतात. म्हणून आपण आपल्या अंतरंगामध्ये शुद्ध पवित्र भावना ठेवून कर्म जर कराल तर निश्चितच एक दिवस तुम्हाला स्वयं गुरु जवळ घेऊन मंत्र देतील, दीक्षा देतील. जोपर्यंत अंतराळ शुद्धी नाही तोपर्यंत योगी ती दीक्षा नाही. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ नाम जेवढं रेटायचं तेवढं रेटा. श्रीपाद राजन शरणम प्रपद्ये यानं तुम्हाला जेवढा जप करायचं तेवढा करा. कदाचित अंतकरण शुद्ध होईल. नंतर पुढचा प्रवास ते बीज म्हणतात. ठीक आहे, हे सगळं दिशाभूल करण्याचं काम चाललंय या समाजामध्ये, राष्ट्रामध्ये. काही धर्म तत्व लोकांनी काही विशाल मार्ग केलेत, पण त्यांनी खरं धर्मतत्व समजून सांगितलं नाही आणि आज भयंकर वाईट स्थिती आपल्याला बघायला मिळते आणि ते निदर्शनास येते. भयंकर वाईट अवस्था. ज्यांनी मोठमोठे धर्माचे विडे उचललेत त्यांचं जर अंतरंगातलं रहस्य जर बघितलं, त्यांच्याच कुटुंबाचं रहस्य बघितलं तर केविलवाण येतात. भयंकर वाईट अवस्था आहे. म्हणून सांगतो, या घोर कलियुगामध्ये गुरु मिळणं फार कठीण गोष्ट आहे. तुमची आर्थिक आणि शारीरिक दोघींकडून लूटमार होऊ शकते. स्वाभाविक आहे, 99% होऊ शकते. म्हणून योग्य ठिकाणी दान करा, चुकीच्या ठिकाणी दान करू नका. त्या दानाचा उपयोग स्वतःची घरं वाचवण्यासाठी लोक करतायत. फार केविलवाणी दुर्दैवी अवस्था आहे. स्वामींना बघावंसं वाटत नाही. आता दत्त महाराजांना सुद्धा बघावंसं वाटत नाही. पंथीमध्ये पाणी घ्यायचं, नाक डुबून मेलं पाहिजे अशी अवस्था आहे. एवढे कठीण कठीण गोष्टी आहेत. म्हणून विडा उचलताना धर्माचा कोणा व्यक्तीकडे द्यावा हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. आपण कलिकाळात वावरत, लक्षात घ्या. हा जुगार आहे फार मोठा, धर्माच्या नावाने खेळायला जुगार. म्हणून सांगतो, मोठमोठी मंदिरं बांधण्यापेक्षा मनातली मंदिरं बांधा. आमचा ध्यास एकच ऑनलाईनच्या माध्यमातून मनात स्वामी करायचं, तनात स्वामी करायचे. ही शक्ती तुमच्या अंतरात जागृत करून द्यायची. अहो 5 मिनिटाच्या ध्यानाने कोणाला स्वामींचे दर्शन होत आहे. हा पठ्ठा मेळावा जेव्हा घेतो 5 मिनिटाच्या ध्यानाने लोकांचे दर्शन करून देतो. काय बोलतो मी, खोटं बोलतोय? आमच्याकडे शक्ती नसून महाशक्ती. महाशक्ती आमच्या नादी लागला तर विषय संपतो. किती मोठे मोठे असू द्या, पत्त्यांसारखे बंगले कोसळतील यांचे, वेळच लागणार नाही. मूळ कर्मावर मात घालतो आम्ही डायरेक्ट. कर्मकाल सगळं हे प्रभूंच्या हातात आहे. महाशक्ती, ती महाशक्ती एकमुखी दत्त भगवान कृष्णांच्या स्वरूपात आहे. अजून पत्ते कुठे ओपन केले आम्ही आमचे? केलेच नाही आणि करणार पण नाही. योग्य साधक बाधक आला आणि त्याच्यासमोर काय गोष्टी असतात ते निघतील आणि ते प्रभू आदेशाने. नाहीतर कासव वरती कवच टाकून घेतो कडक आणि स्वतःचं शरीर लपून घेतो. तसं आम्ही आमचं ज्ञान शक्ती सगळं लपून घेणार आहे. विषयच नाही. ते काही स्तुतीवाचक आणि देखावासाठी नाही, योग्य तशा व्यक्तींसाठी ते ज्ञान असतं. सो भगिनींना आम्ही अनेक वेळेस सांगतो, आयुष्यात तुम्हाला कोणी नसेल
आई वडील, भाऊ बहीण, तुम्ही कोणी कोणाचा ह्या विश्वात कोणी कोणाचं नसतं. फक्त परमेश्वर असतो खरा सत्याच्या पाठीशी. आणि त्या परमेश्वराने जर तुमची हाक ऐकली नाही, फक्त एक हाक मारा या अग्न्याच्या वेळेला. आहे त्या क्षणी आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि तुम्हाला मदत करू. कुठल्या न कुठल्या रूपात आमच्या स्वामींना घेऊन येऊ, आमच्या दत्त प्रभूंना घेऊन येऊ सोबत आणि आमच्या श्रीपाद प्रभूंना घेऊन येऊ आणि तुमच्या आलेलं संकट त्याच्यावर तुम्हाला आत्मविश्वास देईल. त्यातून बाहेर काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. या कलियुगामध्ये आमचं वचन, अभिवचन असं सोडून वाऱ्यावर देणार नाही तुम्हाला. त्यांचा ज्या भगिनींना कोणी नाही, अविनाश भाऊ तुमचा दादा आहे, कळकळीची हाक मारा. आहे त्या क्षणी विश्वाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल, ब्रह्मांडात कुठेही असाल, एक हाक मारा, शक्ती चटकन तुमच्या मदतीला धावेल. सोबत स्वामींना घेऊन येईल. स्वामींपर्यंत हाक जर पोहोचत नसेल, तुमचे काही कर्म आडवीत असते, म्हणून सध्या तरी हृदयामध्ये स्वामींचं कार्य आहे आणि पुढचं कार्य दत्तप्रभूंचं अखिल विश्वामध्ये याच हृदयात होणार आहे. दत्त प्रणित अवतारातला संसारामध्ये संन्यासांचा विषय नाही. पुढील येणाऱ्या काळात 20 वर्ष दत्तप्रभूंची ज्योत या हृदयातनं जगताचं कल्याणासाठी हा देह चंदनासारखा झिजणार आहे. पुढे सगळं वाळवंट आहे. आरामखोर लोकांची संख्या खूप जास्त आहे. ते आमच्या परीक्षेला येणार आहेत, त्रास देणार आहेत. त्रास देणाऱ्यांमध्ये येऊ नका, थोडस झुकून या आमच्याकडे, अहंकार घालून या. सगळी कामं झालेली असतील. अहंकार घालून या. अहंकार नका सोबत घेऊन. मी कोणीतरी मोठा, मग तुझा बँड बरोबर वाजव. अहंकार शून्य होऊन जर आला, किती मोठा व्यक्ती असला, काही ना काही घेऊन जाईल. इथं अहंकाराला स्थान नाही, मी कोणाला स्थान नाही. इथं निर्मळतेला, नम्रतेला स्थान आहे. आम्ही सर्व सेवेकरांचे चरणांचे दास आहोत, जे खरे स्वामींचे सेवेकरी, आमची ओळखीच. लक्षात घ्या, हा आपला हिंदू सनातन धर्म आहे आणि तो बेवारच झालाय. त्याला वारीसच नाही असं झालंय या युगामध्ये. सगळं रिद्धीसिद्धीचा बाजार मानला चाललाय. सगळ्याच ठिकाणी गोळ चालले. खरं धर्माचं तत्वज्ञान समजून द्यायला परमेश्वराने दूतच पाठवला नाही. आम्ही सनातन आहोत. सनातन, त्या सनातनाचा अर्थ समजून द्यायला या कर्मभूमीमध्ये जन्म घेतलाय आणि हे कार्य काही दिवसातच, काही वर्षात हे विश्वाला जवळ निघाले. एवढं मोठं होईल ही सर्वस्व प्रभूंची इच्छा असेल आणि हजारो लाखो सेवेकरी यातून घडवले जातील. तिथं आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा असं नाही, घडवले जातील तत्वाने. काही मोक्षाची जीव इथून मोक्ष दिला जाईल. आध्यात्मिक वाटेवर चालण्याची सहनशक्ती आणि आत्मविश्वास देण्याचं काम केलं जाईल. मेलेले मन इथे जिवंत केले जातील. शून्यातून अख्खं विश्व निर्माण करण्याची ताकद शून्य मिळत नाही. अद्भुत जे विश्वाच्या पाठीवर कोणी रोग बरे करू शकत नाही, हे क्षणात नाव घेतल्या क्षणीच रोग इथून बरे केले जाते. असं अद्भुत सामर्थ्य येत्या काळामध्ये या मानवाला, मानवाचा महामानव करायला समर्थ असणारं हे तत्व आहे. आणि काळाच असं उत्तर देत, अधिक वेळ घेत नाही. आपण सर्वांनी या माध्यमातून, या ऑनलाईनच्या माध्यमातून घरोघरी स्वामी सेवा पेराव्यात आणि अनेकांना यासाठी आपण सेवेला प्रवृत्त करावं. असा ध्यास, जसा आमचा ध्यास आहे, अख्खं विश्व दत्तमय स्वामीमय आपल्याला करायचं आहे, त्याच पद्धतीने आपण हे सर्व विश्व भक्तीचा मेळावा करूया आणि अखंड नामस्मरण घेणारे प्रत्येक घरात एकच ध्वनी पेटली पाहिजे, श्री स्वामी समर्थ नामाची, दत्तप्रभूंच्या नामाची. जे प्रत्येक घर बघावं, त्या
घरातून ध्वनी आली पाहिजे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर, असं एकही घर सुटता कामा नये. मग ते मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, आणखी इतर जैन असो, जय भीम असो, गौतम बुद्धिस्ट असो, असं एकही घर नाही. कारण हे विश्वात्मक आहे. दत्त महाराज विश्वात्मक आहे. साऱ्या विश्वाचे बाप आहेत. साऱ्या धर्माचा बाप गुरुदेव दत्त. असं विशाल तत्व या विश्वात आपण पेरूया आणि नम्रपणे आपले विचार या जगतासमोर मांडूया. तर अधिक वेळ घेत नाही. याच्याने माझे मार्गदर्शन आटपतो आणि पुढे आपल्याला त्या माध्यमातून आलेले अनुभव आपण सांगू शकतो. श्री स्वामी समर्थ. दादा 2 मिनट, पीठापुर का एक पॉइंट रह गया है, बता दो क्या? आवाज येतोय माझा? हाँ दादा. याच्या आधी आवाज येत नव्हता का? आ रहा था दादा. कमी होता का? हाँ अभी आप बोल यार. हाँ नहीं मतलब पूरी मीटिंग में अच्छा आया, ठीक उसके आहे, बाद म्यूट कर दिया था दादा. ठीक आहे, हाँ. चालेल. अनुभव सत्र घ्या. दादा पीठापुर का एक पॉइंट महत्वपूर्ण रहा है, हाँ, बता दूं क्या? चालेल चालेल चालेल, बोला. हाँ. श्री स्वामी समर्थ सभी को. जिन किसी ने पीठापुर की बुकिंग की है और जिन्होंने जिन्होंने पारायण के लिए नाम दिए हैं, कृपया एक बार रिमाइंड करके पारायण के जो आपके नाम हैं वो आप एडमिन से संपर्क करके अवश्य, जो पारायण करने वाले हैं उन व्यक्तियों ने अवश्य अपने नाम दें, ताकि वहां जो नियोजन मतलब व्यवस्था की जाएगी आपकी, उस हिसाब से की जाएगी. तो आप लोग जितने भी अभी 810 है सेवेकरी, तो उसमें से जिन्होंने भी पीठापुर के लिए बुकिंग के साथ में जो पारायण करने वाले हैं, उन व्यक्ति के उन संख्या व्यक्ति के नाम और संख्या, एक घर से अगर 2 लोग हैं तो 2 की संख्या का उनका नाम और मोबाइल नंबर अवश्य दर्ज करवाएं आप अपना. वैसे ही गुरु चरित्र पारायण के लिए भी आप स्पेशल लिखे, क्योंकि अभी कैसा है, दत्त जयंती सप्ताह भी आ रहा है, तो कंफ्यूज ना हो. इसलिए आपको अगर अभी दत्त जयंती सप्ताह में गुरु चरित्र पारायण करना है तो आप अवश्य उस नाम के आगे मतलब ऊपर लिखें कि हम गुरु चरित्र पारायण दत्त जयंती सप्ताह में करने वाले हैं. और जिन्होंने पीठापुर के लिए नाम दिया है वो उस पर लिखें कि श्रीपाद चरित्र हम पीठापुर या फिर पीठापुर पारायण, ऐसा कुछ लिख दें, ताकि वो एडमिन्स को समझ में आएगा और उस हिसाब से एडमिन्स लिस्ट तैयार कर सकते हैं. यही आपसे सभी से विनती है. और जो भी अगर आपके कोई पहचान के जिन्होंने अभी मीटिंग ज्वाइन नहीं कर पाए हो कारणवश हो, तो उन्हें भी आप जरूर ये बात बताइएगा कि वो जल्दी से जल्दी अपने नाम दर्ज करवाएं. और गुरु चरित्र पारायण के लिए आप ज्यादा से ज्यादा नाम दें, क्योंकि पूर्व वर्ष में जो गुरु चरित्र पारायण किया गया था दत्त जयंती सप्ताह में, तो लगभग 600 नाम के समथिंग थे और बहुत सुंदर सुंदर सभी को अनुभव आए. मतलब न कहते हुए भी दादा के सिर्फ मार्गदर्शन से आप लोगों के प्रश्न छूटे हैं. तो हम उम्मीद करते हैं कि यह दत्त जयंती सप्ताह में हम उस बार 600 थे, तब तो हमारे पास सिर्फ कितने लोग थे, 12,000 या 13,000 ज्वाइन थे. ठीक है, अभी हम 19,000 के समथिंग ज्वाइन है, तो हम उम्मीद करते हैं कि हमको 600 की जगह 1,000 तब भी मिलना. चलो 1,200 नहीं, पर 1,000 लोग तब भी होना. तो प्रत्येक व्यक्ति, प्रत्येक अपने आस पड़ोस में जो भी कोई है उनको आप प्रेरित करें कि दत्त प्रभु की आराधना क्या होती है और दत्त जयंती का महत्व क्या होता है. तो आप पारायण को अवश्य बैठे. पारायण की जो सारी जानकारी रहेगी वो आपको अगली मीटिंग या उससे अगली मीटिंग में पारायण के 2 दिन पहले आपको बताई जाएगी. और बाकी ग्राम देवता का मान सम्मान वगैरह सारी पोस्ट आपको ग्रुप पर शेयर की जाएगी. तो कृपया ज्यादा से ज्यादा संख्या में आप लोग पारायण के लिए नाम दें. श्री स्वामी समर्थ. आता सर्व म्हणजे अनुभव शेअर करू शकतात. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. आवाज येतो ना? श्री स्वामी समर्थ. मला अनुभव सांगायचा आहे. दादांनी मला सेवा दिली आहे औदुंबर प्रदक्षिणा करायची. तर मग मी औदुंबर प्रदक्षिणा रोज करते. तर प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून मी रोज प्रदक्षिणा करते. तर मला दादांनी सांगितलं की तुम्ही नवनाथ मंत्र जो आपण आता नवीन चालू केला आहे, ओम श्री महाचैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः म्हणून प्रदक्षिणा करा असं. तर मी तो मंत्र काल अमावस्या असताना कालपासून त्या मंत्राच्या प्रदक्षिणा चालू केल्या. तर त्या प्रदक्षिणा चालू असताना मला साक्षात नवनाथ महाराजांचं दर्शन झालं. तर काही मिनिटं नवनाथ महाराज माझ्यापासून म्हणजे काही अंतरावर ते मला उभे दिसले आणि त्यांचं साक्षात देह स्वरूपात मला दर्शन झालं. ते काही मिनिटं तिथेच उभे होते आणि त्यानंतर ते अदृश्य झाले. त्याचप्रमाणे माझं नवनाथ पारायण पण चालू आहे. पारायण चालू वाचत असताना मला चौरंगावरती एक छोट्या स्वरूपात देह स्वरूपात नाथांचं दर्शन झालं. तर ते अद्भुत दर्शन होतं. हा माझा अनुभव सांगायचा होता दादा. श्री स्वामी समर्थ. बहुत सुंदर ताई. आप रोज नवनाथ मंत्र लेते ना, इसलिए नवनाथ महाराज ने आपको दर्शन दिए. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. आवाज येतोय माझा? बघा, हा या श्री गुरुदेव दत्त परिवाराच्या माध्यमातून आम्ही नाथांचा मंत्र काढलाय. बडे बाबा मच्छिंद्रनाथ. बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा मंत्र आहे. ओम श्री महाचैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. स्वतः नाथ शक्ती मच्छिंद्रनाथ या मंत्राच्या सान्निध्यात हजर असतात. हे अनुभूती यायला लागलेत. स्वतः ते दर्शन द्यायला उपस्थित असतात. आणि घरामध्ये जर निगेटिव्ह शक्ती असेल, वाईट विचार, निगेटिव्ह, नकारात्मक, भूतबाधा, प्रेतबाधा, करणीबाधा असे विषय असतील, या मंत्राचं जर हवन केलं तात्काळ सगळं बरं होईल. नाथांचा मंत्र मच्छिंद्रनाथ आमचे बडे बाबा चटकन धावतील आणि कामं करतील. का? हा श्री गुरुदेव दत्त परिवार आहे आणि दत्ताचे निस्सीम भक्त आमचे बडे बाबा मच्छिंद्रनाथ. त्यांना या कार्याला चटकन धावून मदत करावीच लागेल. कारण नाथांचं परमदैवत गुरुदेव दत्त महाराज. दत्ताशिवाय पूर्ण होते नाथ संप्रदाय. म्हणून आमच्या ह्या दत्त परिवारासाठी नाथ मंत्र आम्ही काढलाय. ओम श्री महाचैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः. याचा जो जेवढा पाठ करेल वाईट शक्तींपासून त्याचं संरक्षण केलं जाईल आणि सरळ सरळ ह्या घनघोर कलियुगामध्ये तुम्हाला साक्षात दर्शन होतील नाथांचे. त्यातला हे आमच्या जागृतांना आलेला हा अनुभव. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेयर करने के लिए आप हैंड रेज करें, और अगर आपको पीठापुर के बारे में कुछ जानकारी चाहिए तो आप वो भी पूछ सकते हैं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोलिए ना. हा ताई, मला पण ना दादांनी मला सेवा दिलेली होती. मला पण एक सायको लेडीज मला खूप त्रास देत होती. खूप म्हणजे एवढा अनावर त्रास झालेला होता तिचा मला, की विनाकारण ती माझं नाव घेत असते, काहीतरी वेगळ्याच कुरापत्या करत असायची. मी खूप त्रस्त झाले होते आणि मी त्यावेळेला तुम्हालाच कॉल केला होता आणि तुम्ही माझं दादांशी बोलणं घालून दिलं होतं. आणि दादांनी पण मला तेव्हा नवनाथांचा मंत्र दिला होता आणि मला सांगितलं होतं की ताई तुम्ही याची 10 दिवस सेवा करा. तर असं झालं की मी ती सेवा 10 दिवस पूर्ण व्हायच्या आतच मला रिझल्ट दिसायला लागले होते आणि ती सेवा मी 10 दिवसाची पूर्ण केली आहे आणि आजवर त्या स्त्रीचा मला कुठलाच कसलाच त्रास झालेला नाही. हा माझ्यासाठी खूप
मोठा अनुभव आहे त्यावेळेसचा. तर म्हणजे असं मला हे होतं की खरंच आपण किती भाग्यवान आहोत की आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळेला दादा अगदी खरंच आपल्यासाठी मार्ग मोकळा करून देतात आणि आपल्याला सेवा देतात. तर ती सेवा, दिलेली सेवा खरोखर आपण मनोभावे करायला पाहिजे. बस एवढंच म्हणेल ताई. श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ दादा. हा, श्री स्वामी समर्थ ताई. बहुत सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. पूजा म्हणून कोण आहे? श्री स्वामी समर्थ ताई, बोलायचे का काही? पूजा ताई, बोलायचे का? आवाज येत नाहीये. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई बोला. मी यवतमाळ बोलते ताई. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी नवीन सेवेकरी 10 जण जॉईन केलेले आहे. हा, श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई. श्री असं स्वामी. सर्वांना हा. सांगत चला आणि जॉईन करत चला. आणि माझ्यासोबत पिठापूरला येणाऱ्या 4-4 जणी आहे आम्ही यवतमाळवरून. तशी मी अमरावती ताईच्या ग्रुपमध्ये झालेली आहे हा, महिला ताईकडे. आणि मला कालचा अनुभव शेअर करायचा होता ताई. काल मान सन्मान असल्याच्या काल अमावस्या होती ना ताई. तर मी गणपतीच्या मंदिरात गेली मान सन्मान करायला. तर तिथून मला नाही का एकदम माझ्या समोर फुल येऊन पडलं ताई पूजा झाल्याबरोबर. खूप सुंदर. खूप सुंदर ताई. आणि ताई एक सांगत होती. सर्वांची कृपा. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ऐका ना, अभी जैसे जैसे आप लोग अनुभव शेयर करते जाते ना, स्वतः तुम्ही म्यूट करत चला तुम्हाला पर्सनल. हा. श्री स्वामी समर्थ ताई बोला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा बोला. दादांशी बोलायचं होतं. काय बोलायचे ताई? बोला ना, दादा ऐकताय ताई. श्री स्वामी ताई, समर्थ. आमच्या आता ना आम्ही आता 8-10 दिवस झालं ना अंधारातच बसलोय. आम्ही लाईट बिल भरायला निम्म तयार आहे. खरं आम्ही गावकरी ती सगळ्यांनी सांगितलं ना, ते माणसं पण त्याच्यावर काही तोडगाच करतात. ते जे चुकीच वागते ना त्यांच्याच बाजूने बोलते ते. आता मुलांची परीक्षा ती आली आहे. आम्ही अंधारातच बसलोय. असं लोकांच्याकडनं चार्जिंग करून बल आणून लावतोय. तो पण अंधारातच आहे. खरं तो काय हे करणार. आणि वडील आहे ते पण ऐकत नाही. तो वडील त्याचंच ऐकते ते. आणि आता 10-12 दिवस झाला अंधारात आहे. बरं. दादा ताई, तुम्ही काय कोणाशी संपर्कात आहोत? मी सोनल ताईच्या ह्याच्यात होते. पण माझं किती जर माझं गावकरी केलं, पोलीस स्टेशन केलं, सगळं झालं तर ते काय माणसं ऐकणच झाले. ते माझा धीर जाऊ आणि सासऱ्याला त्यांनी असं कब्जात केले. काय केले कोणाच ठाऊक. आणि गावकऱ्यांच्याकडे गेलो ना, ते गावकरी आता एक बोलते ते उद्या एक तुझ्या बाजूनेच बोलते. ते काय सत्याची बाजूच घेणं झाली. ते पाहुणं पै झालं, सगळं झालं, काय झालं. ताई, टेन्शन घेऊ नका आणि घाबरू पण नका. प्रभू अहो आहेत. आम्ही आता हार मारले टेन्शन नका घेऊ किती तुम्ही. सहन करायचं असतं. एवढं लई सहन केलं. ऐका, तुम्ही ना सोनलताईंशी संपर्क करा. सोनलताई तुम्हाला मला दादांशी दिले तर बोलून देतील. दादानी सेवा, पण एक करायला लागल्या. पण आम्ही आता अक्षरशः 10-12 दिवस अंधारात आहे. आम्ही बिल भरायला निम्म तयार आहे. खरं तो तयार नाही. तर म्हणजे त्याला असं पाहिजे, त्याला नाही सगळं त्याची स्वतः जागा अशी पाहिजे, त्याला पाहिजे ते चांगलं सगळं पाहिजे म्हणून हे करायला लागलाय. अडवायला लागलाय. वडिलांना बी धरायला. वडील पण काय तरी शहाणे बी नाही कोण नाही. असं म्हणजे वडिलांचा स्वभाव सगळ्यांनी हे करून ना हे केलाय. आणि सासरे सासूचं पण ऐकत नाही. ते मुलगीच ऐकत नाही, कोणाचं सुद्धा ऐकत नाही. ते फक्त त्या लेकाचं सुनाचंच ऐकते. ते त्यासनी वाईट आणि चांगलं काहीच कळना झाले. ताई, स्वामींना प्रार्थना करा. स्वामी काहीतरी लीला करतील. ठीक आहे. लई त्रास व्हायला लागला आम्हाला. लई त्रास द्यायला लागले ते. अहो त्याच्या आधी रडू नका. 10-12 वर्ष चालू आहे हे ताई. आताच नाही, 10-12 वर्ष चालू आहे.
आमच्या घरात सतत भांडणं असते ते सतत. 4 दिवस झाले की ते काय केले कोणाच्या ठाऊक. माणसं सगळी ना आता एक बोलते ते आणि 4 दिवसानं येतो म्हणते ते त्याच्या बाजूनेच म्हणजे खऱ्याचं काहीच नाही करणं झाले ते. ताई आम्ही सक्तीची सगळीकडे परीक्षा असते, आपण असं जाऊन आलो. समजायचं. ठीक आहे. आणि आता शांत व्हा तुम्ही. उद्या तुम्ही माझ्याशी बोला नाही तर, ठीक आहे. सोनलताईंशी बोलून आणि दादांशी हे करा, कॉन्टॅक्ट करा, नाहीतर माझ्याशी बोला सोनलताईला बोलून, ठीक आहे. ताई मला बोलायचं आहे. सरिता पाटील बोलू. हा, श्री स्वामी समर्थताई बोला ना. श्री स्वामी समर्थ. ताई तुम्ही त्या दिवशी दादांचं हे करून दिल्यासा मला दादांनी सेवा दिली. खरं बघा काल तारीख होतं मग ती तिथं कोर्टात काय झालं, जज पण होती, त्यांचे वकील आमचे वकील होतीत. मग सगळं स्वामीच मला तिथं भेटल्यात अहो तुम्हाला सांगितलेले मी. आणि तिथं वकिलांना पण बाहेर काढलीत आणि जज पण बाहेर गेलीत आणि माझ्या मुलग्याला आणि त्या मुलगीला एकत्र ठेवलीत आणि काय तुम्हाला बोलायचे ते बोला, 5 मिनिटं 10 मिनिटं म्हणलीत अहो. आणि ते माझा मुलगा आतनं कडी गाठला आणि कोर्टात बोलत होते. त्यावेळेला ती मुलगी म्हणती मला चूक झाली, मी आता कशी येऊ. म्हणजे 50% आम्हाला तुम्ही सेवा दिल्याबद्दल मला म्हणजे आनंद झालाय. आणि आता 20 तारीख त्यांनी दिले. ताई तुम्ही म्हणले तुम्ही काय काल निर्णय घेऊ नकोस आणले म्हणल्याबरोबर मी मुलग्याला म्हणलो काल तू काही बोलू नकोस, फक्त त्यांचं ऐकून घे आणि तू काय बोलायचं तिला तिथं जजेस सांग म्हटलं अहो. आणि ते बोललीत बघा आणि ते 20 तारखेला दिलेत, फायनल करूया म्हणून सांगितलेत. फक्त दादाने दिलेले ते 3 गुरुवार कसं सेवा करायचं मला माहिती नाही. मी उद्यापासून करणार आहे. मला तेवढं सेवा द्या, माहिती सांगा ताई. हो ताई. 3 50% गुरुचरित्र मला पारायण केलं दादांनी तुम्हाला, ठीक आहे. दादा आहेत, थांबा एक मिनिट. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमच्या. म्हणजे अगदी एक दिवस हा अनुभव येणं हे फक्त दादांचे असू शकतात. दादांचा आशीर्वाद बघा कायम असू जे द्या. पण हाय दादा. परिवार आहेत ते सोबत राहावं अशीच आम्ही म्हणजे प्रभूचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ. समर्थ. ताई तुम्ही पण म्हणल्यासा तुम्ही काय निर्णय घेऊ नकोसा. मी काल घाबरून गेलो नाही. मी घरातच बसून स्वामी सेवेत थांबलो. माझे मिस्टर आणि माझी मुलगीचं सासरा गेलेलीत आणि ते मुलगीचा मावस भाऊ, आई बाबा आणि मुलगी आलेली ताऊ. आणि जज सरांनी बाहेर काढलीत आणि त्या सगळे गेल्यानंतर माझ्या मुलग्याला आत बोलवून घेतलीत. पुढच्या वेळी मी काय करायचं ते करतो आणि तुम्ही 20 तारखेला या म्हणून सांगितलं बघा. मला म्हणून उद्यापासून मला गुरुवार एक तरी करायला पाहिजे, मला सेवा द्या. दिल्यात सर दादांनी, मला कसे करायचे ते माहिती सांगा. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण करायचे ताई. ग्रुपवर पण आहे आणि तुम्हाला पर्सनल पण पाठवते, फक्त मला मेसेज करा. हा, श्री स्वामी समर्थ. ताई मेसेज केलाय नका तुम्हाला मी. आता परत करा ना ताई रिमाइंड. बर बर. हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. माझा आवाज येतो का ताई? हा येतो. अनुभव सांगायचा होता ताई. हा बोला ना ताई. हा, आपण आता अक्कलकोटला आणि गाणगापूरला वगैरे गेलो होतो ना, दादांनी सेवा दिली होती ती पूर्ण करण्यासाठी गेलो होतो. तर आता 6-7 महिन्यापासून आमचं जागेचं काम अडलं होतं, तर तो जरा प्रॉब्लेम चालू होता. तर काल ते जे मालक आहेत ना जागेचे, जे जागेची सेवा चाललेली, तर ते जागेचे मालक काल आम्हाला भेटले. आम्ही पुण्याला गेलो होतो तर भेटले. तर आता सोमवारी त्याचं म्हणजे आम्ही हे करणार आहे, म्हणजे जागा ती घेणार आहे विकत. जे 7-8 महिन्यापासून काम अडलं होतं, बरंच हो नाही चालू होतं, विरोध येत होते, तो व्यवहार होणार आहे. तर मला तो खूप छान अनुभव आम्हाला आला. दादांनी जे ज्या सेवा सांगितल्या त्या पूर्ण केल्यापासून. आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं सांगायचं होतं की आम्ही जेव्हा कुलदेवीच्या दर्शनाला गेलो तर काल मंगळवार होता, तर त्यामुळे खूप गर्दी होती, इतकी गर्दी होती की आमचं दर्शनच झालं नसतं. ताई माझा आवाज येतोय ना?
राणीताई बोलत होते ना, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. तर आमचं कुलदेवी खूप गर्दी होती. तुळजापूरला गेलो तर कुलदेवीचं आमचं दर्शन झालं नसतं म्हणजे. तर ते दर्शन आमचं 10 मिनिटात झालं आणि ते पण एकदम देवी समोर आणि आम्ही एकदम समोरासमोरच असं दर्शन झालं. तर हे खूप छान छान अनुभव आम्हाला म्हणजे जसे या सेवेमध्ये आले तसं यायला लागले. आणि आता दादांचा फक्त एकच आशीर्वाद पाहिजे की जे कार्य. श्री स्वामी समर्थ ताई. खूप सुंदर ताई. आता तुम्हाला जसे अनुभव येत आहेत तसे तुम्ही सर्वांना ऍड करा आणि ग्रुपमध्ये जॉईन त्यांना पण हे सेवाचा लाभ घेऊ द्या. श्री स्वामी समर्थ. हा ताई बोला. ताई आवाज येतोय का? हा येतोय, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई मी दादांकडून सेवा घेतल्यापासून आणि ग्रुपमध्ये जॉईन झाल्यापासून खूप छान अनुभव वगैरे आले मला. म्हणजे साक्षात दर्शन वगैरे, दृष्टांत आणि भुसावळचा मेळावा मी लाईव्ह बघितला युट्यूब वरती. येणं काही शक्य झालं नाही, पण मला खूप छान दर्शन वगैरे झाले नाही का स्वामींचे, दत्तगुरूंचे. आणि ताई मला एक आशीर्वाद हवा आहे की आम्ही गुरुमाऊलींची भेट घेणार आहे. म्हणजे भेटीचा योग आलाय, तर मला दादांचा आशीर्वाद हवाय. उद्या गुरुवार आहे, तर मी आता दिंडोरीला जाणार आहे उद्या. तर माझा भेटीचा योग आलेला आहे, तर दादांनी मला फक्त आशीर्वाद द्यावा हीच माझी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ ताई. मध्ये बोलत नका जो कोणी जर मध्ये बोलत असला तर दुसरे का मध्ये बोलतात. म्यूट ठेवत चला जरा. हा तेजस्वी ताई स्वामींचा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. मी नेहा मानकर, मध्य प्रदेश मधून. माझी आवाज येते? हा, मी ना म्हणजे मला झाले 6-7 महिने झाले असेल अमेझॉन मध्ये वर्क करते. परमनंट मध्ये आहे. मी देवालाच म्हटलं होतं की मला तुम्ही परमनंट रोल वर घ्या, कारण की मला परमनंट जॉब हवं. त्यांनी सगळं ऐकलं, सगळे बरोबर सुरू होतं. वर्क फ्रॉम होम घेतलं मी दिल्लीला जॉब करत होती आणि आता घरी आली आहे. पण जेव्हापासून घरी आली ना, मला एकदम असं वाटत आहे कशाला मी आली ह्याच्यात. म्हणजे मी स्वतःच मागितलाय त्यांना जॉब आणि त्यांनी मला दिला पण. परमनंट रोल असं सहजा कोणा भेटत नाही. फक्त आम्ही 3 लोक होतो आणि वो तीनों लोगों का इतना अच्छा, मतलब दोनों का अच्छा स्कोर है आणि माझा स्कोर एकदम खाली खाली जात आहे. मी खूप ट्राय करते, माझं एकदम 100% देते, पण कधीच नाही हो शकत. म्हणजे ऐसा लग रहा है कि अब क्या करूं, छोड़ दूं क्या इसके. मी जागा चेंज करू, वापस चालली जाऊ, कारण की मी त्यांनाच मागितलं आणि त्यांनी दिलं. मला 1 महिना लागला हा जॉब घ्यायला. त्यांना मी खूप म्हटलं होतं की मला परमनंट रोल द्या, मी सगळे करेल सगळे, आणि मी केलं पण आता असं वाटत आहे की सोडून द्यायचं हे जॉब. नाही ताई, टेन्शन घेऊ नका. मेसेज करा ना मला तुम्ही, नंतर तुम्हाला सांगते ताई. दादांकडून सेवा घेऊन देते. ठीक आहे, सोडू नका, हिंमत ठेवायची आपल्याला. कारण की मला देवाने, म्हणजे मी त्यांनाच मागितलं आणि स्वामीलाच मागितलं आणि स्वामीने दिलं पण आणि आता माझा स्कोर असं खाली खाली झाला ना, आता असं खूप भीती वाटायला लागली आहे. होतोय ताई, टेन्शन नाही नका घेऊ. ठीक आहे, होतील व्यवस्थित. ओके, मी तुम्हाला मेसेज करते. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. हांजी. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी पुण्यातून बोलतेय सारिका तिडके. इथं केंद्रामध्ये ना गुरुचरित्राचं पारायणासाठी नाव दिलेलं आहे. तर ते पारायणाला जर तिथं केंद्रात जर बसणार असेल तर घरी पण पूजा मांडावी लागेल का? नाही, असं काही नाहीये. देवपूजा घरी जे नेहमीची करतात ना तुम्ही, ते करायची. फक्त नाव नोंदणी. ठीक आहे, ग्रुप माध्यमातून जर तुम्ही असेल ना तर फक्त नाव नोंदणी करा. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. माझं नाव अरुणा सावळे आहे. हा बोला ताई. मला आहे ना पारायणाला बसायचंय, पण काय झालं माझ्या मणक्यात गॅप असल्यामुळे मला बसता येत नाहीये जास्ती वेळ असं. तर मी तेच दादांना विचारणार होते, मग काय करू मी नक्की.
ऐका काय करा ताई, समोर एक टेबल ठेवा आणि समोर तुमची चेअर पण ठेवा, ठीक आहे. चेअरवर बसून करू शकतेत ना, टेबलवर तुम्ही हा पण मांडणी करा. ते नाही, मला काही पिठापूर प्रॉब्लेम मध्ये नाही. करायचंय. पिठापूरमध्ये हा करू शकतात. हो, पिठापूरमध्ये आहे टेबलची व्यवस्था, म्हणजे आहे ना. चेअरची व्यवस्था आहे. हा चेअर व्यवस्था आहे, करू शकतात तुम्ही. हा, कारण मला जास्ती वेळ असं एक जागेवर बसता येत नाही ना, त्रास होतो मग. हा नाही करू शकतात हा, ताई, आणि काही माझी प्रॉब्लेम खूप नाही. इच्छा आहे ते पारायण करण्याची. हा करू शकतात ताई, ठीक आहे. हा हा, चालेल. थँक्यू. चला. श्री स्वामी हा, समर्थ. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कौन बोल समर्थ. रहा श्री स्वामी है? हाँ समर्थ श्री ताई. बोला. ऐकू येते ताई? हा येतोय ताई, बोला ना. हा, मी सोनाली सांगलीहून बोलते. घोसावळेचा तिथला कार्यक्रम झालता पुण्याचा, त्यावेळेला मी आले नव्हते म्हणताना दुसऱ्या दिवशी दादांचं ते मार्गदर्शन मीटिंग तिथं झालं ते ऐकत होतो मी. मग त्यांनी तिथं म्हटलेलं ना थोडे वेळ ध्यानात बसा म्हणून असं. मग इथं मी त्यांनी सांगितलेलं ऐकून इथं मी घरी बसलेले तसे दुसऱ्या दिवशी सेम असे दादा आणि दादांचे पाठीमाग जे गुरुदेव दत्त आहेत त्यांनी असं दादा हसत माझ्याकडे बघून हसत आणि कधी पण आता मी जरा जरा डोळे झाकले आणि नुसतं दादा म्हणते की दादा दिसतात. मग ते खरं आहे का खोटं मला असं म्हणजे कळना झालंय. प्रत्येक गोष्टीला त्यांनी दिसतात, म्हणजे माझी काही भावना वाईट नाहीये असं, म्हणजे माझी श्रद्धा त्यांच्याबद्दल गेले का नाही, माझे केलेले जे काही सेवा आहे ते पोचलेत का नाही ते मला फक्त सांगायचं होतं दादांना. आणि उद्यापासून गुरुचरित्र पारायणला मी बसणार आहे. दादाने मला सेवा दिली त्याच्या एवढं सांगायचं होतं. दादांना आशीर्वाद तेवढं द्यायला सांगा. उद्यापासून बसणार आहे मी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मी समर्थ ताई. एक मिनिट थांबा, दादा बोलते. श्री स्वामी समर्थ. एक मिनिट थांबा. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा शोध परत पारायण करा. दादा आता बोला. श्री स्वामी समर्थ. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही कोल्हापूर जाताना इस्लामपूर आहे का तिथून बोलतोय. आम्ही पुण्याच्या मेळाव्याला आलेलो पहिल्यांदा. म्हणजे त्यापासून आम्हाला जरा म्हणजे स्वामींचं जास्त ही माहिती झालं. दादांनी सांगितलेलं अनुभव ही सगळं आपलं. त्यापासून आम्ही करतोय सेवा स्वामींची. त्याच्या अगोदर मुलगा माझा करतो स्वामींची त्यामुळं घरी. मग आता मग दादांना आम्ही सेवा मागितली. माझे काही प्रश्न टाकले. दादांनी पारायण सांगितले 3. मग मी एक पारायण घातलंय आता 9 तारखेला. मग अजून आता 5वा दिवस. मग परत 2 पारायण करायचे. ते मी दादासनी म्हणलं विचारा तेवढं की गुरुवारचे दिवसभराशी केले तर चालेल का. सकाळी पहाटे करून दिवसभर वाचले तर. ते आपल्या ग्रुपवर ना डेट दिली असते बरोबर. आणि आता तुम्ही एक पारायण केलं ना, आज 5वा दिवस आहे बरोबर. तर आता तुम्ही काय करा, पुढचं जे पारायण आहे ना ते दत्त जयंती सप्ताह येते ना आता, तर ते 20 तारीख ते 26 पर्यंत करा तुम्ही, ठीक आहे. एक वेळ आणि मी म्हणले 1 दिवसाचे दिवस करायचं असं म्हणजे घरात अडचण येते. उद्या असं नाही करू शकते ताई. ते विचारायचं दिवसाचे म्हणजे 1 दिवस चं पारायण नाही करू शकत तुम्ही. नाही. तर तेच विचारायचं होतं. आणि दादांना तेवढा आशीर्वाद आम्हाला द्या म्हणून. आमचं म्हणजे जास्त माणसं आहे त्यामुळं घडते न घडते असं वाटतंय. होतील ताई, ठीक आहे. हा, श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ दादा. दादा कल मेरा ऑल इंडिया एंट्रेंस एग्जाम है असिस्टेंट प्रोफेसर का, तो आपका आशीर्वाद चाहिए था. श्री स्वामी समर्थ. एकानेच बोला ना एक वेळ प्लीज. श्री स्वामी समर्थ बोला. असिस्टेंट प्रोफेसरचं कोण? मैं सॉरी, मेरा एग्जाम है ऑल इंडिया एंट्रेंस एग्जाम असिस्टेंट प्रोफेसर का. तो बहुत टफ एग्जाम है, तो दादा का आशीर्वाद चाहिए था उससे. ओके दादा.
उनका आवाज नहीं आ रहा है मुझे। दादा असिस्टेंट प्रोफेसर का एग्जाम है उनका, ऑल इंडिया लेवल का एग्जाम है, तो उनको आपका आशीर्वाद चाहिए। हे स्वामी का आशीर्वाद आहे। तुळशीचा प्रयोग करा, तुळशीचा त्यांना समजून सांगा। ठीक ताई तुळशीच्या पानाचा प्रयोग करा तुम्ही। कोणत्या ऍडमिनशी संपर्कात आहे ना त्यांना फक्त मेसेज करा, ते तुम्हाला पाठवतील। कल सुबह एग्जाम है बच्चे, तो कल करके जाऊंगे। हाँ सुबह ही करना होता है, मतलब वो एग्जाम जिस दिन होते हैं ना उस दिन सुबह ही करना होता है, तो आप मैसेज कर दो, आपको बताते हैं। ठीक है, ओके। आम्ही यवतमाळला खेळायला आलेलो आणि आमचा फर्स्ट प्लेस बसला तुमच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने। तर आम्हाला जे तुम्ही सांगितलेलं ना रामरक्षा करायला आणि ते, तर आम्ही केली, आम्हाला त्याचा खूप छान अनुभव आला। तर इथून पुढे पण आम्हाला तुमचा आशीर्वाद असाच पाहिजे। हँडलला पोहोचलात ना तुम्ही आता? औरंगाबाद होते हँडलला पोहोचलात का? हा दादा, फायनल उद्या आहे ना फायनल तुमच्या? नाही झाले आज आमची फायनल, फर्स्ट प्लेस बसला। स्वामींचा आशीर्वाद। श्री स्वामी समर्थ ताई। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई। हा बोला ताई। ते ताई माझा? हा येतोय, बोला। हा ताई, मला दादाने सेवा दिलेली ना लक्ष्मीची, ते मी करते, पण ताई माझं ना मन ना विचलित होतंय, कशाने काय माहित। आणि मला दादाने ते गुरुचरित्र ते पारायण पण सांगितले, पण माझी लक्ष्मीची सेवा नाही झाली ना, मी पूर्ण केलं नाही अजून गुरुचरित्राचं पारायण। तर मला ना दादांचा आशीर्वाद, माझी सगळं म्हणजे सेवा पूर्ण होते, हे मला असं वाटतं की दादांनी मला आशीर्वाद द्यावा। माझं का असं होतं काम आहे, माझी पूर्णच होत नाहीये, काय नाही काय अडचण येते मला काय माहिती। सेवा सुरुवात करायची त्याच्या आधी ग्रामदेवतांचा मान सन्मान करायचा आणि ग्रामदेवतांना प्रार्थना करायची की हे ग्रामदेवता आणि तुम्ही आमची हे सेवा पूर्ण होऊ द्या, तर काही अडचण येत नाही ताई। आणि जर मनात काही नेगेटिव्हिटी आली असतील तर तुम्ही जवळ लिंबू ठेवा। ठीक आहे ताई, मी 2 वेळा केलेली ग्रामदेवताचं, मग कधी सारखं करायचं म्हणजे 2 प्रत्येक वेळा नाही, दर अमावास्याला करायच्या किंवा काही पण तुम्ही सेवा सुरुवात करता, जसं श्रीयंत्राची सेवा सुरुवात केली किंवा गुरुचरित्र पारायण केलं, तर आदल्या दिवशी फक्त ग्रामदेवतांचं प्रार्थना करायचं आणि त्यांना प्रार्थना करायची ताई। बरं, ओके ओके। दादाने आशीर्वाद द्या, माझी सेवा सगळं पूर्ण होते बस। दादा, तुमचा आशीर्वाद हवा मला। हो, स्वामींचा आशीर्वाद आहे। चालेल। हा चालेल। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। एक महत्वपूर्ण सूचना इतना ही देना चाहूंगी कि आप एडमिन्स लोगों को कॉल करते हैं, कृपया उनके टाइम के अनुसार कॉल करें, आप ऑफिस टाइम में कॉल ना करें। मुझे कॉल करने का समय मैं बताती हूँ, आप मुझे शाम में 6 बजे के बाद कभी भी कॉल करें, लेकिन कृपया आप लोग 6 बजे से पहले कॉल नहीं करें। हम लोग ऑफिस में भी रहते हैं ना, ऑफिस में आपके इमरजेंसी के लिए हम लोग साइलेंट पर फोन नहीं रखते हैं, लेकिन अगर साइलेंट पर फोन नहीं रहता है ना, आप लोग कंटिन्यू कॉल करते हैं। आप मैसेज करिए, आपको 10 से 20 मिनट में मैसेज का रिप्लाई जरूर करूंगी, लेकिन विनती करूंगी कि आप प्लीज मुझे 6 बजे के पहले कॉल ना करें। श्री स्वामी समर्थ। कोई भी एडमिन, हमारे बहुत से एडमिन ऐसे हैं हम लोग कि सब लोग ना जॉब करके आप लोगों से मतलब मार्गदर्शन के लिए हम लोग करते हैं, तो क्या होता है हमको भी ऑफिस में प्रॉब्लम होती है ना, हमारे लिए भी समस्याएं कुछ खड़ी हो जाती है, हमको भी काम होता है, तो उस समय हम आप लोगों का कॉल भी अटेंड नहीं कर पाते, और इमरजेंसी कॉल के लिए हम लोग साइलेंट नहीं कर सकते। इसमें अगर साइलेंट करने लग गए तो आपके इमरजेंसी कॉल छूट जाएंगे, इसलिए आप लोग ना 6 बजे के बाद फोन किया कीजिए, किसी भी एडमिन को, मतलब 6 बजे के बाद फोन किया कीजिए जो जॉब में है उनको। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हाँ, उषाताई बोला। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ ताई।
श्री स्वामी हा समर्थ बोला दादा. ताई. मला ना पीठापूरच्या कार्यक्रमाला येण्याची खूप खूप इच्छा आहे. फक्त मला दादांचे आशीर्वाद पाहिजेत की मला कसलीही अडचण येऊ देऊ नका. मला खूप इच्छा आहे श्रीपाद वल्लभ पारायण आणि दादांचा म्हणजे कार्यक्रमाला येण्याची कुठून मनापासून खूप बोलताय इच्छा ताई? आहे. कुठून बोलताय श्रीगोंद्यामधून तुम्ही? बोलते. अहमदनगर जिल्हा श्रीगोंदा. श्रीगोंदा तालुका का? ओके. मग बुकिंग हा. केली का ताई तुम्ही? हो, आम्ही ना मयुरीताई आहेत ना नगरच्या, ओके त्यांच्या ओके. गाडीमध्ये येण्याचं नियोजन केलंय. फक्त म्हणजे भीती वाटते की काही अडचण वगैरे नाही का, म्हणजे आम्ही 4-5 जणी आहोत श्रीगोंद्यामधनं. हा, हा. हा, तर दादांचे आशीर्वाद हवेत. आणि ताई मला एक स्वप्न असं पडलं. हा. श्री स्वामी समर्थ. ताई, मला एक स्वप्न असं पडलं की मी म्हणजे दादांच्या 3 ते 4 मीटिंग ऐकल्या त्यानंतरच मला हे स्वप्न पडलं की गुरुवारी पहाटे मला ते स्वप्न पडलं 3:30 ते 4:45च्या दरम्यान, की दत्त महाराजांची खूप मोठी संगमरवरी मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्या पुढे ना खूप घनदाट केळीची बाग होती. तर मी आहे ना, मला असं जाणवत होतं की तिथे मूर्ती आहे म्हणून नाही का, आणि मला दर्शन घ्यायची म्हणजे खूप इच्छा होती अशी. तर मी ते हाताने नाही का केळीची पानांची बागना असं थोडंसं हे करून पाहिलं, तर मला खूप मोठी संगमरवरी मूर्ती दिसली दत्त महाराजांची आणि त्या क्षणी मला जाग आली. तर त्यावेळी मी पाहिलं तर 4:45 वाजलेले होते आणि वार पण गुरुवार होता. तर म्हणजे असं स्वप्न पडलं मला. सुंदर ताई. श्री स्वामी समर्थ. खूप श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ दादा. श्री मी स्वामी श्री मी स्वामी जान्हवी गवळी बोलते बोला ताई. ठाण्याहून. ताई, मी काल आपला अनुभव सत्र होतं ना, त्यात मी सांगितलेलं की माझ्या गोळ्या वगैरे सगळं कमी झालं वगैरे. आणि आता मी तुम्हाला मेसेज पण टाकलाय की मला गुरुचरित्र पारायणाला बसायचंय 20 हो तारखेचं. हो घरून ना करणार हो. मी असं. पण ताई, आता माझं सकाळी युरिन टेस्टला दिलं होतं तर त्याच्यात इन्फेक्शन दाखवलंय युरिनचं आणि मला लघवीला खूप त्रास होतो. तर आज मी इतके डिप्रेशन मध्ये गेलेली आहे ना की मला म्हणजे जगायचंच नाहीये. माझा आजार कोणीच बरं करू शकत नाही असं आहे. माझ्या ब्लॅडर मध्ये म्हणजे मूत्राशयाच्या पिशवीमध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा ट्रॅक मध्ये युरिनरी काय प्रॉब्लेम आहे का, किडनी माझी कशी आहे, मला खूप टेन्शन आलेलं आहे आता. हे असं पारायण करायचं 20 तारखेचं, चांगली तब्येत राहायला भीती वाटायला लागली की मी काय तब्येत माझी कशी राहील काय, आणि कुठल्याच डॉक्टरला माझं निदान कळत नाहीये. होईल होईल म्हणतात आणि इन्फेक्शनच्या गोळ्या दर 2-2 महिन्याला ते युरिन इन्फेक्शन मला होतंय. मी सेवा घेतली आहे दादांकडनं, करायची आहे ना, पण ती हिंमत आणि ती हेच होत नाहीये. मला असंच आजारी करून पाडल्या जाते, म्हणजे हे होते. आता मिस्टर उद्या सकाळी जाऊन डॉक्टरला सांगणार आहे की बाबा हे तुझं औषध चालू असताना सुद्धा का होतंय, असं चाललेलं आहे. मी खूप डिप्रेशन मध्ये आता. मला वाटतं माझं आयुष्य संपलंय आणि म्हणजे काही खरं नाही आता. असंच हॉस्पिटलमध्ये ताई जात जात ऐका ना, जगू. हा ताई, ऐका ना. बोला ताई. आता प्रश्न नका विचारू. मला माहिती म्हणजे तुम्ही परेशानीत आहे, पण हा आता हा हा प्रश्न नका विचारू ताई. उद्या सकाळी हा. बोला, ठीक आहे? आणि जर बरं. असं वाटत असतील ना, कोणालाही असं काही तकलीफ होत असतील ना, तर काय करायचं? सरळ हा 2 उदबत्ती लावायची, हा हा हा. स्वामी नामाचा जप करायचे शांतताने आणि तोच उदबत्तीची रक्षा पाण्यातून घ्यायची. आणि ताई, फक्त एवढंच आहे, मी 20 तारखेचं पारायण करायचंय. आणि मला आशीर्वाद सर्वांना हवा हाक आणि मी मारायची. व्यवस्थित आहे. मी असं व्यवस्थित असावी आणि माझ्याकडनं व्यवस्थित व्हावं पारायण, ही प्रार्थना दादांना, दादांच्या चरणी. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. श्री स्वामी समर्थ. जय श्री ताई, तुम्ही बोला. काय बोलताय? श्री स्वामी समर्थ. मी आता 3-4 आठवडे झाले हे जॉईन करून. मी राणीताई शिंप्याच्या त्यांच्या ह्याच्याकडून मी केले. मला 4 दिवसापूर्वी स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये मी म्हणजे पारायण करायचा विचार करत होतो आणि विचार पण माझा झाला होता आणि मला अशी पंगत पडलेली दिसली जेवणाची. अच्छा. आणि मला म्हणजे आता जवळजवळ 3 वर्ष झाले असं सतत मला छातीत धडधडणे, चलबिचल होणे, न गमणे
असं सुरू आहे. मला आता गोळ्या पण सुरू आहेत. मग त्यासाठी मला काय कोणतं चारित्र्य वाचावं लागेल वगैरे मला ते विचारायचंय दादांना. ताई प्रश्न टाका त्याच्यासाठी. प्रश्नामध्ये तुम्हाला जे टाकलाय सेवा मी मिळेल ना, राणीताईंना हा मग टाकलाय मी तो प्रश्न. ताई म्हणजे राणीताई आता 20 तुम्हाला तारखेला पारायण मी करणारच आहे गुरुचारित्र्याचं. गुरुचारित्र्याचं मी वर्षाला करते. म्हणजे आम्हाला अनुभव, आम्ही 5-6 वर्ष झाला अनुभव घेतलेला आहे माझ्या भावाच्या मुलग्यापासून. तेव्हापासूनच आम्ही करतोय. फक्त मला त्या गाडीमध्ये भेटल्याने माझा तो अनुभव जास्त वाढलाय. मग मला काय करत आहे, कोणतं चारित्र्य वाचावं लागेल हेच विचारायचं होतं. ताई प्रश्न दादांना. टाका. प्रश्नामध्ये जे सेवा येतील ना तुम्हाला ते सेवा तुम्ही करा. ठीक आहे. मी टाकले राणीताईंना. हा मग ताई ना, जेव्हा तुम्हाला ते जे तुम्ही प्रश्न टाकला असेल ना, तर तुम्हाला ऍडमिन कडून सेवा दिली जाईल. ठीक आहे. श्री स्वामी ठीक आहे. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई बोला. स्वामींच्या चरणी त्रिवार प्रणाम आणि दादांच्या चरणीही त्रिवार मुद्रा. ताई म्हणजे आता ना एक चिमुकलीचा नेमकी जन्म झालेला 3-4 दिवस झाले, तर तिला कावीळ खूप वाढून गेली. तर डॉक्टरांनी तिला ना डायलिसिस करायला सांगितलंय. तर ते बाळ खूप लहान आहे. आता प्रारब्धापुढे तर काही कोणाचं चालत नाही. पण ना दादांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे तिला. आता ह्या क्षणाला खूप गरज आहे. बरं. ऍडमिट आहे का? हो, ती ना आता ऍडमिट आहे. म्हणजे तिची आज तरी पण मी ना दादांना न विचारता आज गुरुचरित्राचं पारायण लावलंय. तर तिचं म्हणजे ते कावीळ कमी प्रमाण झालं होतं. पण परत दुपारनंतर ते कावीळचं प्रमाण वाढून गेलं. तर डॉक्टरांचं म्हणणं का रक्त चेंज केल्याशिवाय पर्याय नाही. त्यात पण डॉक्टर तिचं हे करू शकणार नाही, की म्हणजे जबाबदारी घेणार नाही, का पुढेही कदाचित हेच करावे लागेल. आणि लेकराचा आताशी 3-4 दिवस झाले जन्म झालाय. बरं ठीक आहे. दादा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. तुमच्या पुढे एकच वाक्य बोलेल मी. काही स्वामींचा आशीर्वाद आहे. महामृत्यूंजय मंत्राचा जप करा जेवढा जास्तीत जास्त. ठीक आहे. हो स्वामींचा दादा. जप करू, काळजी करू नका. हो चालेल. कष्ट चल. हो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई बोला. ताई मला विचारायचं होतं पिठापूर बद्दल. जे आम्ही हॉटेल बुकिंग केले ना ताई, मग आम्ही 24 तारखेला म्हणजे 12:30 पर्यंत पोहोचू तिथे. आणि मग तेव्हापासून जे आपण पारायण पूर्ण होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबतच राहू, पण हॉटेल बुकिंग असं वेगळं केले. मुलं छोटे वगैरे आहेत ना, आणि म्हणजे असे 2 फॅमिली मिळून आम्ही बुकिंग केले. मग ताई आता प्रत्येकी किती पैसे द्यावे लागतील मग 24 तारीख आणि 25 तारखेचे मिळून? 2 दिवसचे आहे ना? हो हो ताई. हा 600 रुपये ताई. 600 ना? हा. हो ठीक आहे ताई. तेच विचारायचं होतं. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी विजया मागते, सोलापुरातून बोलते. मला अविनाश दादांचा आशीर्वाद हवा आहे की माझी 17 डिसेंबरला रविवारी MPSC ची मेन एक्झाम आहे. ओके. दादा श्री स्वामी समर्थ दादा. ताई आहे दादांचा आशीर्वाद तुम्हाला. ठीक आहे. आणि टेन्शन घेऊ नका. तुळशी पानाचा प्रयोग करा ताई तुम्ही पण. आता दादांनी मगाशी ताईंना सांगितलं ना, तसं तुम्ही तुळशी पानाचा प्रयोग करा तुम्ही. ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ बोला. ताई मी औरंगाबादहून बोलतोय. श्री स्वामी समर्थ. हा बोला. श्री स्वामी समर्थ दादा.
ताई माझी 16 तारीखला आणि 24 तारीखला गव्हर्नमेंट एक्झाम आहे. तर त्यासाठी मला दादांचा आशीर्वाद हवा होता आणि सेवा हवी होती. श्री स्वामी समर्थ. दादा प्रश्न टाका त्याच्यासाठी. तर तुम्हाला जे काही सेवा करता येतील ना तोपर्यंत तेच तुम्ही सुरू करा. ठीक आहे. ओके. काळजी नसावी, फक्त स्वामींचे नामस्मरण करायचं. आता कोणीही प्रश्न नका विचारू, प्रार्थना घेऊया आपण. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झालेली सर्व सेवा श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये.